नमस्कार सगळ्यांना। आजचा विषय आहे तो म्हणजे दिलासा विरंगुळा केंद्र। कारण दिलासा विरंगुळा केंद्र या विषयाचा आढावा घ्यावा असं वाटलं आणि तो गरजेचा आहे। कारण दिलासा विरंगुळा केंद्राच्या वाटचालीला आता ऑक्टोबरमध्ये 6 वर्ष पूर्ण होते आणि त्याच्यात आपण बरीच स्थित्यंतरं केलेली आहे। दिलासा विरंगुळा केंद्र हा जेव्हा सुरू केला ना, त्याच्या मागे एक भावना होती ती साधारण आजच्या मागे 22 वर्षापासून मी जपत होतो। कारण मला एक छंदच होता की लाईफ कोचिंगमध्ये सिनियर सिटीजन ज्येष्ठांच्या आनंदी व समाधानी जीवनावर काम करायचं। कारण आनंदी व समाधानी जीवन ज्येष्ठांनाच का पाहिजे, कारण आतापर्यंत ज्येष्ठत्व येईपर्यंत खूप खस्ता काढलेला असतो। अगदी आमच्या पालकांनी फार कठीण दिवस काढले, त्याच्या खालोखाल आम्ही कठीण दिवस काढले आणि आताचा काळ हा पूर्णपणे बदलला आहे। तर तो कठीण दिवसामधून बाहेर येऊन स्वतःसाठी जगणं आणि फक्त आनंद आणि समाधान मिळवणं, दुसरं काही मिळवणं नाही। तर याला धरून ना साधारण परिवर्तन महिला संस्था आता ही 5 वर्ष आणि मागची 11 वर्षापासून हे ध्येय घेऊन काम करत होती। कारण आपण डोंबिवलीतल्या शेवटपर्यंत कार्यरत असलेल्या म्हणजे कुठच्या तरी छंदामध्ये किंवा कार्यामध्ये मग्न असलेल्या अतिज्येष्ठांचे 9 अतिज्येष्ठांचे दरवर्षी सत्कार करत होते। असे 6 वर्ष केलं, म्हणजे 54 जणांचे सत्कार केले। मग कोविड आला आणि तो विषय थांबला। तर हा पण एक त्याचाच भाग आहे। आपलं आजींचं घर जेव्हा सुरू झालं 13 वर्षापूर्वी, तेव्हा पण हाच विषय होता की आपण आपल्याकडच्या आजींना इतर वृद्धाश्रमासारखं फिलिंग यायला द्यायचं नाही की बाबा खाणं पिणं सगळं ठीक आहे, बाकी सुव्यवस्था आहे, औषधं देतो आणि चाललंय। तर ते लॉजिंग बोर्डिंग आणि मर्यादित न होता त्यांना पण आपण एक घरगुती किंवा एक विशेष आनंद कसा देऊ शकतो। तर याच उद्देशाने ज्येष्ठांच्या आनंदी व समाधानासाठी आपण दिलासा विरंगुळा केंद्र हे ऑक्टोबर 2018 किंवा 19 ला सुरुवात केली। ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी चालवलेला उपक्रम आपल्याला दिसत असेल। आपला जो आत्ताचं स्ट्रक्चर आहे, जरी मी आता चौघांची नावं घेतली, प्रकल्प प्रमुख मीनाताई सोनवणे, विकास पाटील, सुप्रियाताई सावंत आणि मी रवींद्र खानोलकर, तरी हा ह्या चौघांपुरता मर्यादित नाही आहे। आपण याच्यामध्ये सगळ्यांना इन्व्हॉल्व केलेलं आहे। हिशोबासाठी विकास पाटील आणि सुहास नाईक आहे। त्याच्यानंतर आपले कानविंदेच्या कार्यक्रमासाठी प्रफुल्ल साने आणि माधवी देसाई आहे। काल पण गुरुवारी प्रफुल्ल साने आणि माधवी देसाई बरोबर 5 वाजता हजर होते तिथे। तर अशा प्रकारे खूप जणांना आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे। डॉक्टर शुभदाताईंना आणि नितीन ठाकर यांना आपण जेव्हा गुप्तदान होतं त्या वेळेला इन्व्हॉल्व केलं होतं। त्यामुळे हा ज्येष्ठांसाठी चालवलेला उपक्रम आहे। तर आपण असं म्हणू शकतो की हे कुटुंब आहे। आज आपल्याला काही मुद्दे मी सांगणार पहिल्या काही वेळात आणि मग आपण ना प्रत्येकाने त्याच्यावर चर्चा करायची आहे आणि ती चर्चा महत्त्वाची आहे। एक म्हणजे आपली ही जी ॲक्टिव्हिटी चालते त्याचा पैशाचा हिशोबाचा एकदा आढावा घ्यायचा आहे, फार ढोबळपणे आपल्याला सखोल नाही जायचं आहे। त्याच्यानंतर आपले साधारण 4 ॲक्टिव्हिटीज चालतात। आपला व्हॉट्सॲप ग्रुप हा इतरांच्या व्हॉट्सॲप ग्रुपसारखा नाही आहे, ती पण एक ॲक्टिव्हिटी आहे, लक्षात घ्या। ती पण एक थेरपी आहे, म्हणून त्याला नियम आहे। त्यानंतर आपले
दर आठवडा आड होणारे ऑनलाईन कार्यक्रम. त्यानंतर कोविडच्या काळामध्ये आपण भेटतच नव्हतो 1.5-2 वर्ष. तेव्हा भेटण्याची भूक ताजी झाल्यामुळे ती भागवण्यासाठी आपण महिन्यातून एकदा थेट भेट हा गणपती मंदिरमध्ये कार्यक्रम करतो. आता हा महिन्यातून एकदा का करतो, तर तो खर्चिक होता. आपले पैसे हे आपण शक्यतो संस्थेवर भार पडू नये या दृष्टीने काम केलं, पण तरी संस्थेची कॉन्ट्रीब्युशन मोठी आहे, आर्थिक कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यावर मी नंतर आहे. आणि त्याच्यानंतर तो थेट भेट महिन्यातून एकदा कमी पडतो, आपण भेटावं म्हणून आपण कानविंदे सभागृहात दर गुरुवारी भेटतो. तर ह्याच्यामध्ये भेट महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर थोडं उपस्थितीवर आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे सभासद वाढणे. आपल्याला भरती नाही करायची, आपल्यामध्ये कोण समाविष्ट होणार आहे हे लक्षात घ्या. जो सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आहे, जो मनुष्य प्रिय आहे, तोच आपल्यामध्ये समाविष्ट होणार आहे. आणि तो पण कसा निवडायचा त्याच्यावर जाऊ आपण. आणि मी आत्ता मीनाताईंना म्हटलं एक नवीन विषय आहे, तो म्हणजे मीनाताई, वर्षाताईंचा फोन होता काल सकाळी की गोरेगाव इथे जो सखी निवास आहे तिथे आपल्याला दिलासा विरंगुळा केंद्र सुरू करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण एकदा बैठक करायची आहे. तर आणि तिकडे आपल्याला माहिती आहे म्हणजे अनेक मजली इमारत BMCने आपल्या ताब्यात दिलेली आहे आणि 180 वर्किंग किंवा अभ्यास करणाऱ्या स्त्रिया राहू शकतील अशी ती जागा आहे. आता आपण आर्थिक बाबीवर येऊया. साधारण मी काढला वर्षाचा आपला खर्च आहे 1,35,000. म्हणजे प्रत्येकी आता आपल्याकडे कॉन्ट्रीब्युशन ग्रुप म्हटलं तर साधारण 110 लोकांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेली आहे. त्याचा विचार केला तर 1,300 रुपये वर्षाला कॉन्ट्रीब्युशन बसते आणि आपण ती पहिल्या 6 महिन्याला 600 घेतलं तरी पुढचे आपण वर्षाचे 600च घेतलेले आहेत. तर वरचे हे 700 रुपये खर्चात आहेत, पण कुठे आहेत ते सांगतो. मला माहिती आहे आपल्या सगळ्या सभासदांना हा पैसे किती आणि काय हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु आपला एक कटाक्ष आहे. जेव्हा आपण परिवर्तन संस्थेच्या ट्रस्टींबरोबर कोर कमिटीत बसतो तेव्हा हा प्रश्न येतो की आम्ही पैसे जमा करण्यासाठी नाही आहोत. बाकीच्या संस्थांमध्ये कसं असतं की फी घेतली जाते आणि फीचा हिशोब ठेवला जातो. आपल्याकडे ही धर्मदाय संस्था असल्यामुळे आपण फक्त डोनेशन घेऊ शकतो, फी नाही घेऊ शकत आहोत आणि डोनेशन घेऊन बाकीच्या आपल्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. त्यामुळे 1,33,000 मध्ये आपले साधारण 66 ते 70,000 जमा होतात असं धरू. विकास पाटीलांनी मान हलवली कारण तेवढ्यात त्यांनी तो साधारण ठोकठळा केला होता. परिवर्तन महिला संस्था आपल्या थेटभेटचं वार्षिक महिन्याचं भाडं जे 2,500 रुपये आहे ते भरतं, म्हणजे साधारण 30,000 रुपये वर्षाला. त्याच्यानंतर ह्याचा मला उल्लेख नाही करायचा होता, पण आपण जे ऑनलाईन झूम वापरतो त्याच्यासाठी मी माझ्यातर्फे माझं अडलंय म्हणून आणि माझ्याकडूनची कॉन्ट्रीब्युशन म्हणून वर्षाला साधारण 24,000 मला भाडं भरायला झूम. तर असं 66,000, 30,000, 24,000 ह्याचा जर हिशोब केला तर साधारण 12-13,000 रुपये कमी पडतात, परंतु ते कुठूनही येतात. आता आपण पंढरपूर वारीला गेलो होतो, त्यातले बाकी राहिलेले 5,000 रुपये आपण जमा केले.
कधी नाश्त्याचे पैसे आपल्यापैकी कोणी उत्साही सभासद देतं, त्या महिन्याला ते 5,000 कमी होतात, 2,500 आणि 5,000 असं आपलं थेटबेटचं संख्या असते. म्हणून आपण म्हणतो की थेटबेटला आम्हाला खर्च साधारण 1,200 रुपये पर हेड येतो, पण आपण आत्ता जे घेतो ती रक्कम आहे 50 रुपये. असं धरू नका, कारण आपण याला 21,000 देतो, दिले कानविंदेला वर्षभराचे. पुढल्या वर्षी म्हणजे आता ऑक्टोबरला ते वाढणार आहेत, कारण त्यांनी आपल्याला पूर्वी ते फार कमी याच्यात दिलं होतं. अगदी थोडक्यात सांगायचे तर 3 मुद्दे. हे पैसे वाढले तरी आमचे सभासद देणार आहेत, त्यांना हा प्रश्न कोणालाही नाही आहे, एका पण व्यक्तीला नाही. पण आपल्याला वाढवायचे नाही आहेत का, आपल्याला जमाही करायचे नाही. आता ह्या जुलै नंतरचे किती घ्यायचे हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आम्ही विचार केला किती जमा आहेत. बाबा एक 20-25 हजार जमा आहेत ना, येतील बाकीच्यांचे आपल्याला जमा नाही करायचे. कारण फक्त आता आपल्याला कानविंदेचे द्यायचे आहेत, जे गेल्या वर्षी 21 दिले, कदाचित 25 द्यायला लागतील. जी काही आकडा त्यांच्याकडून येईल तो आपण देणार. आता वस्तुरूपाने मध्ये बघा, बाकी पण आपल्याला खूप गोष्टी येतात. आताच रवींद्र काळे यांच्याकडे एक ढोलकी आहेत, पण त्यांनी एक ढोलक विकत घेतला 800-900 रुपयाचा. का, आपल्या कार्यक्रमासाठी, आणि हलकी वस्तू न्यायला जमेल, आणायला जमेल, कारण त्यांची ढोलकी ही वजनाने जास्ती आहे. आताच आपल्याला सुमन गावणकर आणि शरद अग्निहोत्रीने साऊंड सिस्टीम दिली, असे पण आपल्याकडे. त्यामुळे आपल्याला खर्च कमी आहेत हां, आणि त्यामुळे आपल्याला सध्या पैसे घ्यायचे नाही आहेत, त्याची गरजही नाही आहे आणि आपण घेणार नाही आहे. पण आपले व्हॉट्सॲपवर आकडा 194 आहे आणि आपल्याकडे वर्गणी देणारे 110 आहेत. मग विचार येतो की हे जे वरचे 80 लोक आहेत ना, त्यांना आपण आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो आहोत की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यावर आपण प्रत्येकाने काम करायचं आहे. आपली संख्या वाढवण्यामध्ये आपल्याला कुठचंही झेंडा लावायचा नाही आहे, परंतु आम्ही जे सुखावलो आहोत, आम्ही जो आनंद घेतो, तो असे असंख्य ज्येष्ठ मंडळी आहे की ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. मधल्या काळात काय झालेलं आहे, हा खरा पुढचा मुद्दा आहे, पण मी घेतो राहू नये म्हणून. आपल्याकडे असं होतं, तुम्हाला गाणं म्हणता येतं, मग आमच्या ग्रुपमध्ये या. आणि तो मनुष्य येऊन बघतो, अरे बापरे, इथे नाचरे मोरा म्हणणारी पण माणसं आहेत, यांच्या पंक्तीत मी कसा बसणार, मी जरा असा आहे, मी खूप चांगला गाणार आहे. आपल्याला अशी लोक नको आहेत, आपल्याला तशीच व्यक्ती पाहिजे, मला गाणं येत नाही पण मी शिकीन. आणि आपल्याकडे हे सगळे प्रयोगच होत असतात. कानविंदेमध्ये आपल्याकडे नव्याने येणाऱ्या व्यक्तींमध्ये हे सगळे प्रयोग दिसत आहेत, आणि हे सगळ्यात खूप मोठं समाजकार्य आहे. पण लक्षात घ्या, एका ज्येष्ठ नागरिकाला आपण जर त्याच्या वृक्ष रुटीनमधून जर बाहेर काढू शकलो तर हां, व्हॉट्सॲपमध्ये आपण अगोदरपासून आपला व्हॉट्सॲप ग्रुप होता आणि त्याला नियम होते कारण आपलं तत्व आहे आनंदी व समाधानी जीवन. पण कोविडच्या काळात जगात कोणालाही पटणार नाही की एवढा मोठ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कोविड, पेंडॅमिक अशा प्रकारचा कोणताही शब्द वर्ज्य होता, त्याचे फोटो चित्र वर्ज्य होते, त्याच्यावरचे विनोद पण वर्ज्य होते. आणि आपल्या अखंड ग्रुपने त्या काळामध्ये कसं शक्य आहे, अख्खं जग कोविड करत होतं, पण आमच्या ग्रुपवर तो शब्द नव्हता. हा बेस आहे. ह्याची व्हॅल्यू ना आपल्याला का कळली आहे, कारण तेव्हा लोक भीतीपोटीच अडचणीत आली होती आणि आम्ही त्या भीतीच्या पुढे होतो. कारण आमचे आठवड्याला 10 कार्यक्रम ऑनलाईन चालायचे, कोणालाही वेळ नव्हता. उलट मला आपटे साहेबांचा एकदा फोन आला, हो तुम्हाला ठीक आहे, सोमवारला गाणं म्हणायचं, मंगळवारला ड्युएट म्हणायचं, बुधवारी आम्ही 2-2 गाणी वाद्यांवर वाजवायची, आणि परत गुरुवारी तुम्ही म्हणताय कराओकेवर दोघांनी गाणं म्हणायचं.
एवढी प्रॅक्टिस मनुष्य करू शकतो का? म्हणून मला आपटे साहेबांनी प्रश्न विचारला होता एका निष्णात माणसांनी, आणि तेव्हा मला असं बरं वाटलं की बरं झालं हे सगळे अडकलेत वेळेत. कारण आपण जेव्हा वेळेत अडकतो तेव्हा आपण कोविडची भीती नाही बाळगू शकत, कुणाबद्दल वाईट विचार करू शकत नाही. काय ते निंदा नालस्ती कोणाबद्दल काही हे विषय डोक्यात यायला जागाच नाही आहे. आता बघा, आपल्याकडे काल प्रफुल्ल साने आणि स्वाती अग्निहोत्री म्हणाल्या की कॉम्पिटिशनला जायचं आहे, किंवा आपले सोनवणे, उत्तम सोनवणे, तर ध्यास असतो 24 तास त्याच्यात अडकलेला आहे. परंतु कोविडमध्ये ठाणा डोंबिवलीमध्ये जेवढ्या कॉम्पिटिशन झाल्या त्याला ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्या सभासदांनी पाठवून 4 बक्षिसांपैकी 3 बक्षिसं दिलासा विरंगुळा केंद्र समूहाची असायची. याच्यात मी आपला हा अभिमान नाही धरत आहे. आपल्यामध्ये असलेले सभासद एवढे गुणी आहेत, एवढे मातब्बर आहेत, त्यांना गर्व बिलकुल नाही आहेत. पण असे सगळे सभासद अखंड कोविडमध्ये जिंकत होते फक्त. म्हणजे अशी घटना झाली की ठाण्याचं एक ग्रुप आहे, त्यांनी गाण्याची कॉम्पिटिशन ठेवली, त्याच्यात 60 वर्षापर्यंत होतं. मी फोन केला त्यांना, म्हटलं काय प्रकार आहे, 60 वर्षानंतर माणसाचं संगीत एकदम बटन दाबल्यासारखं बंद होतं की काय? तर मलाच विचारलं त्यांनी, मग सिनियर सिटीजन गातात? म्हटलं गातात म्हणजे तुम्ही एक तो नवीन चॅप्टर ओपन करा. म्हणाले आज आम्ही मीटिंग घेतो. तसे जरा मी सांगण्याच्या परिचयातले होते. डॉक्टर श्रुती यांना माहिती आहे, त्यांच्याबरोबर एक जण असतो, आणखी एक जण होता, असा तो सगळा ग्रुप होता. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी ॲड केलं सिनियर सिटीजनसाठी, आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही 39 एंट्री दिल्या. किती 40 किंवा 41 एंट्री टोटल आल्या होत्या. आमच्या ग्रुपमधून 39 एंट्री गेल्या. त्यामुळे हे एक आपल्याला त्यावेळेला फार मोठं समाधान मिळालं. तर व्हॉट्सॲप ग्रुपवर आपण सध्या काय नको म्हणतो ते का म्हणतो त्याचं जरा विश्लेषण देतो. भीतीदायक, विध्वंसक नको. आपल्याला कळत नसतं ज्या गोष्टी आपण व्हॉट्सॲप ग्रुपवर नको म्हटल्यात आणि त्या आपण जर इतर ग्रुपमधून बघितलं तर आपल्या मेंदूमध्ये खूप प्रकारचे केमिकल्स असतात, त्याचा इम्बॅलन्स होतो. राग येणं, चीड येणं. आणि आता इतकं सोपं झालेलं आहे ना, आम्हाला जे काय होतं, राग येतो, चीड येतो, इगो जागा होतो, पण ते आम्ही सगळं व्हॉट्सॲपमध्येच खेळतो. हिम्मत असेल तर बाहेर जमिनीवर उतरायचं आणि काम करायचं. व्हॉट्सॲप हे काय लढाई करण्याची जागा आहे, एकमेकांचा हेवादेवा करण्याची जागा आहे का? नाही. तर भीतीदायक नको, विध्वंसक नको, काही नको. चर्चा, वादविवाद आपल्याकडे ना कधी कधी छान गोंडस चर्चा होतात, आवडतं ते. मग ते चटणीवरून असून दे, नमस्काराच्या न पासून स्कारापर्यंत असून दे, हे जे आहेत ना लुटूपुटू, हे आनंद देणारे आहे. पण एखाद्या विषयावर आपलं उलटं मत मांडायचं, मग त्याला कोणीतरी सांगणार हे असं नाही, हे असंच पाहिजे. मग त्या दोघांचं गरज नसताना मनभेद आणि मतभेद सुरू होतात. आपल्याला ते पण नाही. पहिलं मी सांगितलं केमिकल बॅलन्स मेंदूतला, हा दुसरा आहे मनभेद आणि मतभेद. राजकीय तर नकोच. आमच्याकडे प्रत्येकाला राजकीय विषयात सगळं कळतं, क्रिकेटमध्ये सगळं कळतं, जगाच्या नकाशातलं सगळं कळतं. आपलं स्वतःच्या तब्येतीचं किती कळतं, स्वतःच्या आनंदी व समाधानी जीवनाचं किती कळतं, माझ्या कुटुंबात किती सहभाग आहे याचं किती कळतं, हे त्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याला राजकीय नको, जाती धर्माचे नको, कारण त्याच्यात हे सगळे क्रोध वगैरे सगळे गोष्टी, ईर्ष्या त्याच्यात येते. कोणत्याही कोणाच्याही व्यवसायाचे नको. व्यवसायाचे का नको? कारण आपला व्हॉट्सॲप ग्रुप हा मार्केटिंगसाठी नाही, अगदी वैयक्तिक जरी कोणाचं काम असेल आणि आपण ते टाळतो,
काळजी घेण्याचे नको. खरं असं मनातून वाटतं की काही मेसेज असावेत, पण आपल्याकडे काय होतं, त्या मेसेजवर प्रति मेसेजची चर्चा सुरू होते म्हणून नको. आता कालच होता की कोणताही असा फोन आला तर 9 नंबर बटन दाबू नका. तर आपण कुठच्याही फोनवर आपल्या कधीही कुठचाही पासवर्ड सांगायचा नाही, कुठचाही पिन सांगायचा नाही, कुठचाही नंबर दाबायचा नाही. एवढं जरी एक लक्षात ठेवलं, कारण आर्थिक फ्रॉड जर मोबाईलच्या थ्रू होत असतील तर मला त्या दिवशी फोन आला होता रात्री 9 वाजता, बँक ऑफ इंडियाच्या अमुक अमुक सेलमधून बोलतोय आणि तुमचं असा असा प्रॉब्लेम आहे क्रेडिट कार्डाचा वगैरे. आता बँक ऑफ इंडिया मला माहिती असल्यामुळे मी त्यांना म्हटलं, बाबा रे कुठून बोलतोय तू? दिल्ली, मुंबई, मद्रास? तर म्हणाला मुंबई. म्हटलं कुठचं डिपार्टमेंट आहे? असं कुठचं डिपार्टमेंट आहे बँक ऑफ इंडियाचं जे रात्री 9:30ला काम करतं? ते म्हणाले हा व्हिजिलन्स आहे. म्हटलं कशाची अटॅच आहे? कोण बॉस आहे तुझा? तर तो एवढा निडर होता, फ्रॉड फोनच होता, पण त्यांनी शेवटपर्यंत तोंडातून जाणवू दिलं नाही, कितीही दम दिला. त्यामुळे आपल्याला त्या वाटेला जायचं नाही आहे. काळजी घेण्याचे फोन मेसेज म्हणून नको, बातम्या सांगणारे नको, डोंबिवलीमध्ये उत्तर भागात उद्या पाणी नसणार आहे वगैरे, काही गरज नाही. ह्याच्यासाठी प्रत्येकाकडे इतर 10-12 ग्रुप आहेत, त्याच्यातून ही सगळी माहिती मिळते. त्याचबरोबर ना किडनी उपलब्ध आहे आज पण मला एक मेसेज आला, त्याच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर असतो. आपल्याला माहिती आहे हे जे अवयव दान आहे ना, ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या लेवलवर एक प्रायोरिटी लिस्ट असते. त्याच्यानंतर त्याचं स्टॅच्यू झालाय. खानोलकर नेट कमी आहे. आवाज येत नाहीये ना? आवाज येत नाही. तेच ते नेट चेंज करत असणार. बातम्या सांगणारे नकोत. वाढदिवस आणि मृत्यूचे, एक तर मृत्यू आवडत नाही खरं सांगतो. कोविडमध्ये मृत्यू ऐकता ऐकता, त्याचबरोबर मी बऱ्याच कुटुंबांवर काम करत होतो ज्यांच्या घरातले व्यक्ती वारले तशा. पण मग मी एक दिवस सरेंडर झालो, देवाला म्हटलं थांबव, मला दर दिवसाआड किंवा दर दिवशी एक काहीतरी मृत्यू ऐकायचा नको आहे. आपल्याला नको आहे ज्येष्ठत्वात हे गोष्टी. हां, माझा जर कुणाला उपयोग होणार असेल, मी पळत जाऊन काम करणार असेल तर पाहिजे मला ती इन्फॉर्मेशन, पण नुसतं डोक्याला ताप म्हणून नको. वाढदिवसाचं काय होतं बघा, आता आपल्याकडे 194 लोक आहेत, तर प्रत्येकाचा वाढदिवस जर आला तर आपल्याकडे आधीच पूर्वी खूप मेसेज यायचे, पण तरी आता 200-250 मेसेज येतात दिवसाला. आणखी त्याच्यात वाढदिवसाचे 100 वाढले तर चालणार आहे का? नाही. म्हणून आपण मध्यंतरी विषय करत होतो, वाढदिवस हा पाहिजे खरा, बरं वाटतं आज मला वाढदिवसाला सगळ्यांनी विश केलं, पण आपण आपल्या ग्रुपवर घेऊ शकत नाही. जगाला किंवा समाजाला सुधारण्याचं काम आता आपल्याला करायचं आहे, कुठे मैदानात उतरून व्हॉट्सअपवर नाही करायचं. हा, मला त्याविषयी आमच्या खाली एक 85 वर्षाचा मनुष्य बसला होता, कधीतरी येतो तो, आणि म्हणाला मी निषेध व्यक्त केलाय,
जर वाटत असेल निषेध व्यक्त करून मी काम करतो आहे, तर हा आमचा भ्रम आहे सगळ्यांचा. त्या ठिकाणी जाऊन कोणतं ऑफिस असेल तिथे जाऊन आपण आपली कृती करायला पाहिजे. ती ज्येष्ठांनी करावी थंड डोकं ठेवून, दुसऱ्याचं काम म्हणून. पण व्हॉट्सॲपवर समाजाला बदलण्याच्या कामात जाऊ नये. दुसरा ग्रुप जॉईन करण्याचा मेसेज पाठवू नये. कशाचंच मार्केटिंग नाही करायचं. आपण व्यक्तीचा 75वा वाढदिवस आणि लग्नाचा 50वा वाढदिवस करतो, तो फार महान असतो. खरं प्रत्येक वाढदिवस महान असतो. हल्लीच आपण 80व्या वाढदिवसाबद्दल बोललो दिलीप आपटेंच्या संबंधात. खूप बरं वाटलं. गुड मॉर्निंग गुड नाईट नको, ते पण असेच आहे. जर प्रत्येकाने गुड मॉर्निंग गुड नाईट जर एक एक मेसेज पाठवला तर 300 मेसेज आणखी वाढतील. म्हणू नको. आणि अशी कोणतंही एखादी चांगली वाक्य नाही आहे की ज्याच्या खाली गुड मॉर्निंग येतं, ते त्याच दिवसासाठी नाही आहे. त्याच्यापेक्षा ते वाक्य नेहमी पाठवलं तर चालेल. तर मग काय असावं, आणि त्याचाच आपल्याला फायदा कोविडच्या काळात झाला. सकारात्मकता पाहिजे. वर्तमान जगायचं आहे, आज जगायचं आहे. आज कसली प्रॅक्टिस करायचं आहे. मी उद्या कोणतं गाणं म्हणणार, त्याचं आज काय करू शकतो. कलेची किंवा वस्तूची निर्मिती पाहिजे. प्रत्येक निर्मितीची प्रशंसा पाहिजे. हे आपल्याकडे कोविडच्या काळात होत होतं. प्रत्येकजण आपण ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ग्रुपवर टाकत होतो आणि त्याचं कौतुक व्हायचं. त्याच्याबद्दल बोलतो, ते महत्वाचं आहे. पण ते आता थांबलेलं आहे. जगातील नाविन्यपूर्ण सगळ्या गोष्टी टाकायचे, विनोद टाकायचा, आनंद टाकायचा. पीजे म्हणजे फालतू जोक, सगळे फालतू जोक टाकायचे. तर आता मी काहीतरी निर्मितीबद्दल सांगत होतो. पण निर्मिती परत सुरू करायला हरकत नाही. आत्ता बघा की प्रफुल्ल साने आणि स्वाती अग्निहोत्रींचं ड्युएट ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये आहे. तर आणि हे आता बघा आपल्याकडे सगळेजण व्हिडिओ चालू ठेवून आडवा मोबाईल ठेवून बसतात की जणू काय प्रत्येकजण हा परफॉर्मर आहे. असं कुठच्याच ग्रुपला नाही बघायला मिळणार. एवढ्या सगळ्या विंडो चालू हे कुठच्याच ग्रुपला नाही मिळत. मी बाकी ग्रुपवर काम केलं होतं, त्यांना अगोदर अट टाकतो की व्हिडिओ चालू ठेवणार असाल तरच जॉईन व्हा, नाही तर जॉईन होऊ नका. तर ते हवं. आणि बाकीचे का नको तेवढं सांगितलं. पुढे जाऊया जरा. आपले झूमवरचे ऑनलाईन कार्यक्रमावर येऊया. अगदी आश्चर्य वाटेल आणि त्याचे आभार आपल्याला आपल्या ट्रस्टी वर्षाताई परचुरेंना करायला लागेल. कारण मार्च महिन्यात जेव्हा कोविड सुरू झाला, एप्रिलच्या 15 तारखेच्या दरम्यान त्यांचा मला फोन आला, काका घ्या ना सगळ्यांना ऑनलाईन झूमवर. मी झूमवर ऑनलाईन असायचा रोटरीमुळे. पण सगळ्या ज्येष्ठांना आपले ढाके काका 90 वर्षाचे. तर मी जरासं हो म्हटलं. परत दुसऱ्या दिवशी फोन आला, काय ठरवलंय म्हणाले, करताय की नाही सांगा. तर मी प्रयत्न केला आणि असं झालं की एका शुक्रवारच्या कार्यक्रमाला, आज शुक्रवार आहे, शुक्रवारी आपण करमणुकीचा किंवा माहितीपर कार्यक्रम ठेवले आहेत. त्याची सुरुवात आपल्या अगोदरच्या प्रकल्प प्रमुख अपर्णाताई चिटणीस यांनी केली. आणि तेव्हा 64 जण ऑनलाईन अटेंडन्सला होते. आता 16 आहेत बघा. 64 जण जेव्हा ऑनलाईन शुक्रवारचा कार्यक्रम कोविडच्या काळात अटेंड करतात, मला भीती वाटली. कारण माझं हे झूम 100 लोकांपुरतं मर्यादित आहे. तर आपण लगेच एप्रिलच्या एंडपासून ऑनलाईन सुरू केलं. 1.25 वर्ष दर आठवड्याला 10 कार्यक्रम केले. एवढी उपस्थिती असायची की माझे नाके न व्हायचे. आम्ही 39 आणि 40 जण कराओकेवर सिंगिंगवर असायचो आणि खूप उपस्थिती असायची. आता ही उपस्थिती तेव्हा का होती, तर अगोदर आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटायचो त्याविषयी सुप्रियाताईंनी 30-40 लोक म्हटलं. पण एका सोमवारी गाणं म्हणायला तिथे जननी आशिषच्या कंपाऊंडमध्ये आपण फिजिकली प्रत्येक दिवस भेटत होतो. तेव्हा 65 लोकांनी गाणी म्हटली.
गाणी म्हटली म्हणजे एक एक कडवं म्हटलं आणि घरी गेले. आले रिक्षाने. पण ते 4 तास त्या सगळ्यांनी जे एकत्र घालवले. इथे आपण एक कडवं म्हटलं का 2 कडवं हे महत्त्वाचं नव्हतं. आलो आम्ही 4 तास एकत्र सगळ्यांनी एक एक कडवं म्हटलं आणि घरी गेलो. तीच जी ऊर्जा होती ती घेऊन आपण कोविडमध्ये आलो. मी नंतर आपला राहील तर एक मुद्दा सांगतो. आपलं काय झालेलं आहे, सुरुवातीला आम्ही एकत्र फिजिकली भेटायचो, त्यामुळे आता जसं आपण गेट टुगेदर किंवा पिकनिक म्हणतो तशी नेहमी असायची. असं 1.5 वर्ष चाललं. त्याच्यानंतर एकदम भूक तयार झाली आणि नाविन्य आलं. म्हणजे आपण ऑनलाईन कार्यक्रमात आलो. आठवड्याला 10 कार्यक्रम. घरच्यांना पण बरं वाटायचं की बरं झालं हे ज्येष्ठ नागरिक तरी त्याच्या कामात अडकला आहे. म्हणजे घरात सगळ्यांची एकमेकांना अडगळ होती तरी ते चाललं. त्याच्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं, त्याचे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणं आणि त्याच्यानंतरचा आपला थेट भेट, ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट होत गेली की सगळं नाविन्य मिळत गेलं. नवीन काय, आज काय, आणखी काय. आता आपण मीनाताईंना नेहमी म्हणतो आणि आम्ही मीनाताईंना म्हणतो की आम्ही थोडे ज्येष्ठ आहोत बाकी तिघे, पण तुम्ही तुमच्यातली ती ऊर्जा आणि तो उत्साह आमच्यामुळे कमी व्हायला देऊ नका. तुम्ही आम्हाला तिघांना खेचून न्या त्याच्याकडे. मीनाताई आल्यापासून पण आपण खूप असे उद्योग केले जे लोकांना सांगितलं ना तर विश्वास नाही ठेवत. मग त्यांना दाखवायला लागतं. शेपटीवाल्या प्राण्यांची बरं आणि गुलाबी साडी पण मी खूप जणांना सांगतो. म्हटलं 1.5 तासाच्या ट्रेनिंगमध्ये 14 स्त्रियांनी केलं. आम्ही आमचं फॅशन शो केला, कॅटवॉक करून आपलं इंट्रोडक्शन देऊन वगैरे 51 जणांनी भाग घेतला. हे जे नाविन्य आपण देत गेलो. पण आणखी नाविन्य कुठून आणणार त्याच्यावर येतो. आता आपलं कसं झालं आहे ऑनलाईनमध्ये ना, आपण सोमवारी गाणी म्हणतो ना, त्याला पूर्वी साधारण 40 लोक असायची. आता इथे 17 वगैरे जेमतेम आधीच असतात कराओके सिंगिंगला. व्यायामाला पूर्वी 15 असायची, आता 4-5 जण असतात. ड्युएट्सला मात्र उलटं झालेलं आहे, कारण आपल्याकडे ड्युएट्स म्हणणारे वाढलेत. 8चं लिमिट असलं तरी दरवेळेला आता 10चा आकडा येतोय. त्याच्यावर आपल्याला काहीतरी काम करायला लागणार आहे. पण त्याच वेळेला सादरीकरणाला 10च्या ठिकाणी 7 किंवा 8 येतात. आता सादरीकरण आहे ना, हा खरं प्रत्येकाने करायचा विषय. आपल्या जीवनातल्या कोणत्याही एका गोष्टीवर 1-4 मिनिटं बोलायचा, पॅसेज लिहायचा आणि तो सादर करायचा. प्रत्येकाच्या जीवनात घडामोडी झालेल्या आहेत. आता मी सांगतो, 21 तारखेला जो ज्येष्ठ नागरिक दिन होता तो आमच्याकडे बिल्डिंगमध्ये उद्या 25 तारखेला करणार आहेत. त्यांनी एक छान विषय दिला आहे. आम्ही 35 जण आहोत खाली जेंट्स. त्यांनी एक विषय दिलेला आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनात मैत्रिणीचा किंवा स्त्री रिलेटेड कोणता जर असा खट्ट अनुभव आला असेल तो सांगायचा आहे. प्रत्येकाने सांगायचं आहे 35 जणांनी. लक्षात घ्या, हा पण एक उद्योग आहे. मीनाताई ह्याची नोंद करायला हरकत नाही. हा चांगला आहे उद्योग. तर हे नाविन्य झालं. बरं, व्यायाम झाला, ड्युएट झालं, सादरीकरण. वाद्यांसाठी आपल्याकडे 15 जण वाद्य वाजवायचे. आता तो आकडा पण तो खूप कमी नाही झालाय, कारण नवीन सगळ्यांची ॲडिशन होते. तो वाद्य 15च्या ठिकाणी 10-1 जण तरी आता आहेत आपल्याबरोबर. गाणं म्हणण्यासाठी कराओके शिवाय साधारण अशी 40-45 लोक असायची. आता परवा आपलं वाद्यांनंतरचं जे गाणं झालं त्याच्यात 10-1 जणच होते. हा मी उपस्थितीचा आढावा घेतोय. आणि आपला शुक्रवारचा कार्यक्रम हा कमीत कमी, मी म्हटलं एका कार्यक्रमाला 84 जण होते, पण कमीत कमी 30-40 जण असेल ना तर आपण कोणाला तरी सांगू शकतो की आमच्याकडे एक छानसा कार्यक्रम द्या. 8 आणि 9 जण असतात, मग ना लाज वाटते की आम्ही सांगायचं आमच्या व्हॉट्सॲपला 194 जण आहेत, 110 लोक. हे मी बोलत असताना कोणाच्याही वेळेबद्दल आणि वेळ देण्याबद्दल बोलत नाही आहे.
आपल्याला ह्याची सायकॉलॉजी समजून घ्यायची आहे, त्याच्यावर आपण नंतर. तर शुक्रवारचा कार्यक्रम जे आपण शेकडो केले, तर आता शुक्रवारचा कार्यक्रम गेला 1 महिना वगैरे आपण नाही केला आहे. त्याला एकच भीती आहे का, आपण कार्यक्रम आपल्याकडे खूप आहेत, पण बाहेरचं कोणाला तरी बोलवायचं आणि तिथे 7-8 जण जर दिसली, ती सुद्धा नेहमीची, तर काय होतं माहिती आहे, लाज वाटते त्यांच्यासमोर आपल्याला बसायला. आता आपण कालविंदे हॉलला येऊया. हे जे नाविन्य प्रकार आहे ना, ते आपण कालविंदे हॉलला द्यायला सुरुवात केलेला आहे. काल आपण फक्त कराओकेचा कार्यक्रम ठेवला, हा पण नाविन्य आहे. पुढच्या गुरुवारला ड्युएट्स आहे, हे पण नाविन्य आहे. वाद्यवादन असतं, गेम्स खेळलेलो आहोत आपण, डान्स करतो, शेवटी 5-10 मिनिटं मिळाली तर. एक मीनाताई म्हणाले पूर्वी झालं होतं तसं मेडले व्हायला पाहिजे, तर एक दिन मेडले गायनचा असेल. स्वरचित कविता सादरीकरण, स्वलिखित सादरीकरण, साभिनय सादरीकरण म्हणजे अभिनय आला पाहिजे, विडंबन गीतं झालेली आहे, गाणं शिकवणं आलं पाहिजे, विविध स्पर्धा झाल्या पाहिजे. पण ही लिस्ट एवढी मोठी आहे ना, मी आता वाचलेली लिस्ट 3 महिन्याची आहे. पण आता तुम्ही मला सांगा, वाद्य वाजवणारा मनुष्य, त्याला जर कळलं की माझा नंबर 3 महिन्यानंतर 4थ्या महिन्याला लागणार आहे, तर जरा कठीण होईल, पण त्याच्यावर काम करायचं आहे. आता कानविंदेला काय होतंय, आपल्या हातात फक्त 2.5 तास आहे आणि ते 2.5 तास मारामारीत कसे बसवायचे आणि किती आपण करू शकतो. आपल्याला एक तर दिसत असेल की आपण सगळे मिळून नेहमी प्रयत्न करतो काही काही नाविन्य द्यायचं. विडंबन गीताला एवढी मजा केली होती, 2 वेळा केली होती सगळे. थेटवेटमध्ये मला एक त्रास आहे. काय होतं माहिती आहे, आपण थेटवेट कार्यक्रम साधारण 1.25 महिना अगोदर डेट फिक्स करतो. आपल्या संस्था तिकडे लेटर हेडवर विषय सांगून बुकिंग करतं आणि मग आपण कार्यक्रम ठरवून तो चालू करतो. माझा अनुभव आहे, मी समजा 15 ते 20 दिवस त्याचं मार्केटिंग केलं, ते मीच करतो. दिवसाला 2दा किंवा 3दा मेसेज पाठवतो. तर प्रत्येक मेसेजला 1-2 किंवा दिवसभरात 2 किंवा 3 जण जागे होतात, हे मला कधीच गणित कळलं नाही. पण शेवटच्या दिवसापर्यंत 3-3 येत असतात. त्यामुळे ती पण एक धास्ती असते. आपण एक मोठा कार्यक्रम कॅन्सल केला होता, त्या शिर्डीच्या जवळपासून एक मीनाताईंचे ओळखीच्या एक मोठ्या वक्त्या यायच्या होत्या आणि आपण मीनाताईंना सांगितलं, मीनाताई हजेरीचं काही दिसत नाही आहे, त्यांना यावेळेला नको म्हणून सांगा. आपला शुक्रवारचा कार्यक्रम बंद झाला. असं जर आपल्याला थेटवेटसाठी मनावर दडपण ठेवायला लागत असेल, थोडक्यात मस्का लावायला लागत असेल, तर थेटवेटचा कार्यक्रम थोडा ढिला करा, जास्तीत जास्त संख्येने अगोदर कळवा. कारण आपल्याला ना किती प्लेट हे सांगायचं असतं आणि तुम्हाला आमची कसरत नाही कळणार. 2 दिवस अगोदर आम्ही 50 सांगितल्या, तर 1 दिवस अगोदर सकाळी सांगतो 55 करा, रात्री सांगतो बाबा रे 65 करा आणि कार्यक्रमाच्या दिवशी जर ते साबुदाणे भिजत घालायच्या अगोदर जर फोन केला तर त्यांना सांगतो 70 करा. ही पण कसरत होती. आपण बघतो की शक्यतो सगळं ठीक काटेकोर बसावं, हा त्याला पण सहकार्य गरजेचं आहे. आता आपण एक उपस्थितीबद्दल बोलू, 2च मिनिटं बोलू, कारण बाकीचं मध्ये मध्ये बोललोय मी. कसं आहे सांगू तुम्हाला, मी मगाशी म्हटलं की कोण आपल्याकडे ठराविक 25-30 जण आहेत ना, ते उपस्थित असतातच, पण असं कुठचीच उपस्थिती अजरामर राहू शकत नाही. आता दिलीप आपटे आणि जयश्री आपटे गेले 6 महिने तब्येतीने घराच्या बाहेर पडण्याचे कार्यक्रम कमी करत. तर उपस्थितीच्या बाबतीत असं आहेत आणि होऊ शकतं. काय, आज मला दाताच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे
आज नेमकं त्याच वेळी पाहुणे आले, जसे शामरावांनी आणि शैलाताईंनी भजी केल्या होत्या काल का परवा, पाहुणे येणार म्हणून. त्याच्यानंतर मी 2 दिवस मुलाकडे राहायला जाणार, मी पुण्याला एका लग्नाला जाणार किंवा 8 दिवस बाहेरगावी जाणार, कोणतरी नेदरलँड्सला जाते. आज आले नेदरलँड प्रकरण आलेलं आहे, अशोक देशपांडे. पण ते म्हणाले झोप पुरी झाली नाही, काल रात्री आलोय, शक्यतो अटेंड करीन असं मला सांगितलं होतं. तर हे फोन येतो बघा, हे आपलं 1 to 1 कनेक्ट आहे सगळ्यांची. कोण अमेरिकेला आहे, पण हे सगळं होऊन जर आपल्याकडे 110 कॉन्ट्रीब्युशन सभासद आहे, मी कॉन्ट्रीब्युशन सभासदमध्ये कॉन्ट्रीब्युशनला महत्त्व देत नाहीये, पण हे दैनंदिन आपल्या कार्यक्रमाला येणारे सभासद आहे, तर त्याच्यातले 30, 40, 45 आपल्या ऑनलाईन कार्यक्रमाला किंवा कानविंदेला आपण बघा प्रमाण 40% कमी अपेक्षा करतो. हे यावं. नाहीतर एक कथा होती, एका गावामध्ये महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात मोठी पूजा करायची ठरवलं आणि प्रत्येक गावकऱ्याला सांगितलं की तुम्ही 1 लिटर दूध पूजेला द्या. एका गावकऱ्याने विचार केला की सगळेजण देणार आहे 1 लिटर दूध, तर मी अर्धा लिटर पाणी आणि अर्धा लिटर दूध करून दिलं तर काय होणार आहे, कोणाला कळणार आहे. आणि सगळं जेव्हा दूध जमा केलं आणि त्याच्यात तो मीटर लावला, तेव्हा कळलं की त्या दुधामध्ये अर्ध पाणी आणि अर्ध दूध होतं, कारण गावातल्या प्रत्येकाने तसा विचार. हा विचार कधी केला जातो की जाऊन दे बाकीचे सगळे आहेत ना, आज नाही गेलं तर चालेल. बघा आपल्या घरगुती घरातले विषय, घरातली कामं, वैयक्तिक कामं महत्वाची आहे, पण जेवढं शक्य असेल ते ऍडजस्ट करा. नाहीतर काय होतं बघा, मला हल्लीच एकाने सांगितलं की मी बरोबर 5:30ला हजर होणार, माझा नंबर लवकर. म्हटलं कार्यक्रम 4:10ला सुरू होतो, 5:30ला बरोबर. अहो पण सादरीकरण 5:30ला सुरू होतं. हो म्हटलं, पण मी तशी हजेरी लिहितो जो 4:10 पासून आहे, आणि 4:10 पासून जर बाकीची मंडळी आली असतील तर पहिले 5-7 नंबर निघून गेलेले आहे. मी म्हणजे आम्ही मनातच धरतो की मी एक परफॉर्मर आहे, मोठा गायक आहे किंवा मोठं सादरीकरण करणार आहे, आणि मी ऐन टाईमला जाऊन बरोबर मला टाईम द्यावं, दाताच्या अपॉइंटमेंटला देतो. तसं आपण या कार्यक्रमाला स्वरूप नको. 4:10ला 4:30ला कार्यक्रम सुरू होतो आपला प्रत्येक, तेव्हा हजर जर राहिलं तर बाकीच्यांचे कार्यक्रम एन्जॉय करता येतात, आणि ते करायला आपल्याला शिकायचं आहे. कारण पूर्वी आपल्याकडे एकमेकांच्या गाण्याची स्तुती होत होती, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे भावलं, कोणाचं गाणं भावलं, काय आवडलं ते टाकण्यासाठी आपल्याकडे जागा आहे, आणि ते इंटरॅक्शन झालं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाचे वैयक्तिक अडचणी आहेत त्याच्याबरोबर मी बोलत नाही. नियमित जे 25-30 चेअर आहेत त्यांनीही ऑफेंडेड मानू नये माझं बोलणं. पण बाकीच्या, आता कसं होतं, नेहमी आपल्याला एक आक्षेपार्ह वाटतं म्हणजे वाद्यवादनाची मंडळी नंतर थांबत नाही. तर तसं होता नाही. आपण एका कार्यक्रमाला येतो, शेवटपर्यंत थांबून त्याला तुम्ही सजवायला पाहिजे प्रत्येकाला. आणि प्रत्येक ठिकाणी सादरीकरणामध्ये, ड्युएट्समध्ये काही आणखी जण आहेत परत, जे आपलं काही काम नसलं तरी येतात, म्हणजे त्यांना घरात खूप काम आहे, खूप जबाबदाऱ्या आहेत. स्वाती अग्निहोत्री, पूर्वी आपले महाजन, त्याच्यानंतर आरती प्रभूणे. ड्युएट जरी नसलं तरी येणार आणि म्हणणार. आणि मग कोण जर आयत्या वेळेला गैरहजर असेल तर आम्ही शोधतो अमेरिकेतून पार्टनर मिळतो का. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी साधारण या 110 पैकी 40-45 हजेरी ऑनलाईनला असली तर बरं होईल. आपला जो मंगळवारी महिन्यातून 2दाच आपण व्यायाम घेतो, पण तो इतका उपयोगाचा आहे, तो एके ठिकाणी लिहून ठेवून जर आमच्यापैकी प्रत्येक ज्येष्ठांनी केला. कारण फिजिओथेरपी कॉलेजच्या सगळ्यात सिनियर डॉक्टरने स्वतः प्रात्यक्षिक करून कोविडच्या काळापासून आपल्याला दिलेले 4 व्हिडिओ आहेत, पण ज्यातला जो एक चांगला व्हिडिओ आहे
कारण तेव्हा पण मर्यादा होतात. त्यांनी पी किटमध्ये पण आपल्याला व्यायाम करून दाखवलेले आहेत. खूप मेहरबानी आहे त्यांची. साऊथ इंडियन असोसिएशनचं फिजिओथेरपी कॉलेज ते MIDC मध्ये डोंबिवली आहे. तर आपण नवीन सभासदांकडे जाऊया. हे आपलं एक मोठं कर्तव्याचं काम आहे. आपल्या आजूबाजूला जेवढे सिनियर सिटीजन्स आहेत, जे आपल्या घरात आहेत, अगदी साधे सुधे आहेत, काही करत नाही, त्यांना घेऊन या, इन्व्हॉल्व करा, येऊन दे ना. आत्ता बघा, त्या दिवशी मला कोणीतरी सांगितलं मी नाचरे मोरा म्हणेन, चालणार आहे म्हटलं. दत्ताचा अभंग म्हणेन, चालणार आहे म्हटलं. आणि आवडलं आता मला. मंजिरीताई आणि सतीश साठेंच्या ओळखीने ते शेंडे दाम्पत्य आलेलं आहे. छान मिळून मिसळून दुसऱ्यांदाच आले, थेट भेटला आले आणि काल आले. बरं वाटलं. काल ते कुलकर्णी आले होते, बरं वाटलं. हे नवीन चेहरे ना आपल्याकडे खूप आले. म्हणजे त्याच्यातून तारांबळ आमचीच होणार आहे, म्हणजे माझीच होणार आहे, हे मला माहिती आहे. पण तारांबळ झाली पाहिजे, असं वाटलं पाहिजे कसं आवरू बाबा. हां, मोकळं वाटता नाही. पण अशा लोकांना आपण जर एका व्यक्तीला ज्येष्ठत्वात आनंदी केलं, कारण ज्येष्ठत्वात मनुष्य अगतिक असतो, लक्षात घ्या. घरात त्यांच्यासाठी वेळ दिला जात नाही, पण ते अपेक्षा करून दुःखीच राहतो मनुष्य. आणि जेव्हा एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप म्हणतात, मग सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी रिकामं बसल्यानंतर सुचतात. हां, तर ते काम आपल्याला करायचं आहे. पण आता काय होतं, आपल्याकडे कानविंदाला आले की आपण ते समोरचा मनुष्य विचारतो तुमची वर्गणी आहे का, आपण हो सांगतो. ते हो कोणाला सांगू नका म्हणा. कानविंदेला आणि ऑनलाईनसाठी वर्गणी नाही आहे, तुम्ही महिनाभर असेच या. कारण त्यांना रुळून दे ना, रुळायला वेळ द्या. आपण हे 2 प्रकल्पाला कोणाची वर्गणी घेतच नाही आहोत, तर प्रथम ते सांगा की ह्याच्यासाठी काही वर्गणी नाही. थेट भेटला मात्र खर्चाचे म्हणून आम्ही पहिल्या 6 महिन्याला 600 रुपये घेतो, पण ते पहिल्या ह्याच्यात सांगूच नका. त्यापेक्षा दर गुरुवारी ते आले की त्यांना झूम शिकवा. आणि झूमवर कसं यायचं, म्हणजे त्यांना आठवडा 8 ते 8-10 कार्यक्रम ऑनलाईन मिळतील आणि आठवड्याचे 4 किंवा 5 गुरुवार मिळतील. आणि असं वर्गणी हा प्रश्न हे बघा, पैशाचा प्रश्न असा आहे, 5 रुपये जरी कोणाला द्यायचे असतील तेव्हा आपण 5 का 50 का 500 हा विचार करत नाही. मला पैसे द्यायचे एवढा विचार करू. त्याला घाई करू नका. आपल्याला खोगीर भरती नाही करायची, आपल्याला मेंबरशिप नंबरने वाढवायची नाही. आपल्याला जास्तीत जास्त ज्येष्ठांना आनंद द्यायचा आहे. आणि जो आपण सगळा घेतो, आपण वेगवेगळ्या रूपाने घेतो, नाविन्य ओतण्याचा प्रयत्न करू. पण काही गोष्टी रुटीन आहेत. आपण शाळेत जातो तो की नाही, दररोज जायचो ना पाटी दप्तर घेऊन, वेळेत जायचो, वेळेत बाहेर यायचो. तेव्हा काय कधीतरी शाळेत नाविन्य असायचं. हां, तर त्याप्रमाणे आपण आपले कार्यक्रम अटेंड करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर आपण ना सगळेच कार्यक्रम सर्व समाविष्ट केलेले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण डॉक्टर शुभदाताई, नितीन ठाकर, विकास पाटील, सुहास नाईक, सुप्रियाताई सावंत, मीनाताई आपल्या मुख्य आहेत, माधवी देसाई, प्रफुल्ल साने, अशा लोकांना इन्व्हॉल्व करतो. कुठे आपल्याला वाटलं की इथे आपल्याला मॅनपॉवरची गरज आहे, तर आमच्या डोळ्यासमोर चटकन अशोक देशपांडे, श्याम मेस्त्री येतात. आपल्यापैकी कोणाला समजा बरं नाही किंवा अडचण आहे, तर मी ठाण्याहूनही फोन करून रिक्वेस्ट करतो कोणाला, आणि त्यांना वरती हे सांगतो की तुला कळलं पण हे कोणालाही सांगू नको. अशा पण गोष्टी आपण एक कुटुंबासारख्या. आणि खरं म्हणजे खूप प्रेम आहे एकमेकांचं. आणि हे प्रेम तुम्हाला कुठे दिसेल माहिती आहे, तुम्ही आपले कार्यक्रम सोडून रस्त्यावर जेव्हा एकमेकांना भेटताना, तेव्हा अशी एक जाणीव होते, अरे माझे कुटुंबातलीच व्यक्ती आहे. हां, त्याचा अनुभव घ्या. तर आता
हा मोठा प्रश्न आहे. सखी निवासमध्ये आपल्याला दिलासा विरंगुळा केंद्र कसं चालवता येणार आहे, काय वगैरे. कारण आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राचं सुरुवातीपासून जेवढी लोक जोडली गेली आणि जेवढं मी घमेंडीत सांगतोय की 65 जणांनी गाणी म्हटली होती, याचा मुख्य आधार म्हणजे अपर्णाताई चिटणीस होत्या. त्यांनी कुठे कुठे जाऊन सगळ्या ग्रुपमध्ये, प्रज्ञाताई वगैरे सगळे ॲग्री करणारे आहेत कारण या सगळे एकत्र होत्या, हा ग्रुप तो ग्रुप वगैरे करून त्यांनी सुरुवातीपासून आजी महोत्सव आपल्या दिलासा विरंगुळा केंद्रामध्ये ज्येष्ठांना आणण्याचं काम केलं, रमवण्याचं काम केलं. हां, त्यामुळे मी जरी म्हटलं गोरेगावचा दिलासा विरंगुळा केंद्र, त्याचं एक वेगळं फाउंडेशन करायला लागेल. तो इतका फास्ट नाही होणार जितका आपला झाला आणि सुदृढ झाला. तर एवढं बोलून मलाच सुरुवातीला साधारण 50 मिनिटं बोलायला दिल्याबद्दल आधी सगळ्यांचे आभार मानतो आणि इथे तुर्तास थांबतोय. एक लक्षात घ्या, मगाशच्या माझ्या सगळ्या वक्तव्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. कारण ह्या गेल्या 5-6 वर्षामध्ये आपल्या संपर्कात जितकी मंडळी आहे त्यातली काही मंडळी शक्यता आहे म्हणजे कोविडमुळे प्रत्यक्ष भेटणारी ऑनलाईन कठीण वाटलं म्हणून काही कमी झाले, ऑनलाईन झूम नको म्हणून आपले वाद्य वाजवणारे वेगळे होते, मग त्यांना प्रथम आपण गुगल मीटवर एकत्र घेतलं काही महिने आणि हळूहळू त्यांचं झूमबद्दलचा आकस गेल्यानंतर आपण त्यांना झूमवर घेतलं. तर या एवढ्या काळामध्ये जाणते अजाणतेपणाने जर परिवर्तन महिला संस्थेतर्फे किंवा माझ्यातर्फे किंवा अपर्णा चिटणीस यांच्यातर्फे किंवा आणखी कोणामुळे जर कोणाची मनं दुखावली गेली असतील तर तो आकस कोणी मनात ठेवू नये. आणि असं कोणी जर आपल्यापैकी सभासदांना सांगितलं तर त्या व्यक्तीचं नाव जर मला कळलं तर मी त्यांना परस्पर संपर्क करून त्यांचा गैरसमज बाजूला करेन. गैरसमज मी का म्हणतो, कारण आपलं उद्दिष्ट आहे जास्तीत जास्त ज्येष्ठांना आनंदी व समाधानी करायचं आहे. आणि आम्ही आता ब्रँड ॲम्बॅसिडर आहोत. आम्ही सगळे जे नेहमी भेटतो ते आमचं हे काम आहे आता की आपल्या परिसरातले नात्यातले ज्येष्ठ हुडकून आणायचे, असे जे सर्वसाधारण आहेत पण ज्यांना माणसात मिसळायला आवडतं, आणि त्यांना आपण आपल्या या कामामध्ये सामील करून घेऊया. हा विकास, तुम्ही बोला. विकास पाटील बोलतील. हा, मगाशी खानोलकर सरांनी नावं घेतली, त्यामध्ये मंजिरी साठे आणि शामराव मेस्त्री हे थेट भेट कार्यक्रमात हॉटेल आपल्या हॉलमध्ये चहा पाण्याची सगळी व्यवस्था करतात, बघतात, ते घ्यायचं राहिलं होतं. त्याचप्रमाणे सगळी लिस्ट बघण्याचं काम माधवीताई देसाई आणि वैशाली कदम या पहिल्याच दरवाजाजवळ टेबलवर बसून करतात, त्याचा उल्लेख व्हायला हवा. दुसरं म्हणजे जे अचानक कुठच्या कार्यक्रमासाठी कधीतरी जॉईन होतात किंवा ड्युएटसाठी जॉईन होतात, त्यांना जॉईन होण्यासाठी पण त्रास होतो आणि म्यूट अनम्यूट मध्ये पण त्रास होतो, व्यत्यय येतो. तर त्यांनी रेग्युलर जर जॉईन झाले तर ती प्रॅक्टिस होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी जॉईन व्हावं मध्ये मध्ये बाकीच्या कार्यक्रमांना सुद्धा. धन्यवाद. आता केलं. आता समोर रमेश पाटील बोलतायत. रमेशजी बोला. एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे कानविंदे सभागृहाबद्दल व्हॉट्सअपमधनं तुम्ही आपली संस्था जो प्रचार करते म्हणजे रवींद्र खानोलकर आणि संस्था, की सर्वांनी या कानविंदेच्या कार्यक्रमाला आपले मित्र, आपले परिचित, आपल्याशी मतांशी सहमत असणारे सगळे आजूबाजूचे ज्येष्ठ यांना घेऊन या. कानविंदे सभागृहासाठी कोणतीही वर्गणी नसते,
हे आपण रिपीटेडली तिथे ग्रुपवर सांगत असता. आत्ता सुद्धा तिकडे तुम्ही या आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं की कानविंदेला कोणी जर तुम्हाला विचारलं तिथे नवीन आलेल्या सभासदांनी वर्गणी असते का वगैरे, तर त्यांना सांगा की वर्गणी नसते आणि त्यांना येऊन द्या अनेक दिवस आणि मग त्यांना सांगा कानविंदेला वर्गणी नसते. झूम कार्यक्रम पण तुम्ही अटेंड करू शकता, त्याच्यातही भाग घेऊ शकता. वर्गणी असते ती पुढे मागे, त्यांना जर इच्छा त्यांची झाली आणि ते सभासद झाले तर असते आणि ते थेट भेट करता वगैरे. कानविंदेला वर्गणी नाही, कानविंदेला वर्गण नाही हे आपलं हॅमरिंग करत असता, ते मला आवडतं. आणि जास्तीत जास्त लोकांना घेऊन या, ज्येष्ठांना, आणि ज्येष्ठांना आनंद देणं हे संस्थेचं प्रमुख कार्य आहे, विरंगुळा संस्थेचं. असं आपण जे सांगत असतात रिपीटेडली व्हॉट्सअपमधून सुद्धा, ते मला आवडलेलं आहे. धन्यवाद. आता रमेश पाटील यांनी सांगितलेला मुद्दा, पण आम्हीही जे 600 रुपये वर्गणी नवीन व्यक्तीकडून घेतो ती पण सुरुवातीला न घेता आपणही त्यांना सांगूया, म्हणजे विकास पाटील, सुप्रियाताई, मीनाताई किंवा मी, की तुम्ही इतक्या लवकर वर्गणी देऊ नका. कारण आपल्याला सभासद भरणी करायची नाही आहे, भरती करायची नाही आहे. आपल्याला योग्य माणसाला आनंदी करायचं आहे आणि त्यातूनही त्यांनी जर अट्टहास केला, कारण आता जे झेंडे दाम्पत्य आलं होतं, थेटबेटला होते, ते म्हणाले मी गुरुवारी येऊन दोघांची फी देईन आणि कालच्या कार्यक्रमामध्ये ती त्यांची वर्गणी दोघांची गुरुवारी देऊन देईल. हां, पुढे कोण कोण बोलताय आता? तुम्हाला बोलायला लावलं ना, हातवर केला असं वाटलं. सुप्रियाताई, मी खरं नव्हता. हा ते नव्हता, पण ते असं कशाला बसतात, ते हात खाली ठेवून बसा ना. रेकॉर्डिंग चालू झालंय, मगाशी बंद होतं. ओके ओके. माधवीताई देसाई, बोला, तुम्ही काय म्हणताय? नाही, मी केव्हाचीच जॉईन झाली आहे. मी तुम्हाला विचारलं मी दिसते का, पण काय आवाजच येईना. विषयाबद्दल बोला ना, विषयाबद्दल बोला. विषयाबद्दल बोलू. आता जे मीनाताईंनी सांगितलं की नाही, तर ते पण माझंही मत आहे की आज तुम्ही युट्यूब वरती दाखवता की नाही हे सगळं ताबडतोब, त्यामुळे जाऊ द्या, आता आपण नंतर बघू युट्यूब वरती. तर त्याच्यामुळे सुद्धा ही जी लोकसंख्या येणारी ही कमी झाली असं मलाही पण वाटतं. हे तुम्हालाही वाटतं, पण मी म्हणणं सांगतो परत, की आपल्याला कोणाची अडवणूक करून उपस्थिती वाढवायची नाही. ही स्वेच्छेने झाली पाहिजे आणि तेवढा आपला ग्रुप सुदृढ आहे, लक्षात घ्या. आणि मगाशी जो एक भाग रेकॉर्ड झाला नाही तो असा असतो की साधारण 3:30 पासून 8:30-9 पर्यंत यूट्यूबवर चढवेपर्यंतचा माझा वेळ आहे, 5.5 तासाचा. हा मलाही वाटतं की ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्या. आणि आपण यूट्यूबवर टाकतो, त्याच्यामागे 2 भाग असतात. एक म्हणजे आज आपण गाणं म्हटलं असो ते कसं झालं हे आपल्याला बघता येतं. त्याच्यानंतर आपण नात्यातल्यांना सांगतो की ह्याच्यात आमचं गाणं आहे, माझं गाणं आहे म्हणून, आणि तो व्हिडिओ सगळ्या ठिकाणी पाठवतो. आपण कोणालाही सांगत नाही की सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण आपल्याला त्याच्या इकॉनॉमीमध्ये नाही जायचं आहे. यूट्यूबवर आपण ह्या एका मुख्य मुद्द्यासाठी टाकतो. आणि दुसरं म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की उद्या जर कोणत्या CSRला किंवा NGOला वाटलं की ह्या ग्रुपला हॉल किंवा याच्यासाठी पैसे उपलब्ध केले तर पूर्वीसारखं करता येईल. पूर्वी आपल्याला महिन्याला त्या जननी आशिषच्या बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिसिटी, लाईट बिल वगैरे धरून साधारण 40,000 रुपये महिना खर्च होता आणि तो आपल्याला CSRमधून मिळत होता. तर त्याला डॉक्युमेंटेशन म्हणतात. तर आपण व्हिडिओ पाठवतोय म्हणून लोक कार्यक्रमाला येत नाही, हा युक्तिवाद आपल्या या दिलासा विरंगुळा केंद्राच्या पचनी नाही पडणार आहे कोणाच्या. कारण आपण
दुसरं कारण असं आहे की जे हा. आपण YouTube वरती दाखवतो की नाही, अं, त्या- त्याच्यामध्ये काय होतं, आम्ही सगळं चांगलंच गाणं म्हणतो अशातला भाग नाहीये. कळलं की नाही, चुका होतात. आणि ह्याच YouTube वरती दाखवला गेला की आणि ओळखीच्यांनी कोणी बघितलं ते म्हणतील काय, अरे ही बाई काय गाते आणि हे सगळं छान छान काय म्हणतात. ही एक कुठेतरी मनात काय म्हणतात तशी पाल चुकचुकत असते. त्यामुळे सुद्धा काही इतरांचं मला माहिती नाही, मी माझं सांगते की त्यामुळे मी ऑनलाईनला कमीत कमी वेळा येते. कळलं की नाही. लोक काय म्हणतात हा, ह्या विषयात जो मनुष्य अडकला तो जगातला सगळ्यात दुःखी मनुष्य नंबर 1. आणि त्यासाठी ते आहे. ऐका, त्यासाठी तुम्ही येत नाही म्हणू नका, तुम्ही या आणि गाणं म्हणू नका. कळलं की नाही. आपण येण्याबद्दल बोलतोय, आपण तिथच्या हजेरीबद्दल बोलतोय. हा, हो, पण तुम्हाला वाटलं कदाचित की त्याचे हे पण माझं गाणं चांगलं होणार नाहीये आणि हे कोणी माझ्या ओळखीच्यानी बघू नये असं जर वाटत हा, असेल तर नाही गाणं हा. म्हटलं तर चालतं ना. हो, कळलं. ते तर आहेच, ते हा, तर एवढंच. आहेच. आणि इतर काय म्हणतील ह्याच्यासाठी जो अडकला जगण्यामध्ये, तो सगळ्यात कारण ना कुत्रे भुंकतच असतात गल्लीतले. हो, ते पण हा कुत्रा का भुंकतोय असं जर आपण जर मनात म्हटलं ना तर आपण दुःखी आहोत. आपण त्याच्या तुलनेत कुत्र्याबरोबर राहायचं की नाही हा आपण ठरवायचं. हा, आणखी काही सूचना आहे? हा, रवींद्र काळे बोला. हा, नमस्कार. मला हे बोलायचं की सर्वांचे विचार बरोबर आहेत, पण मी तुमच्या मताशी सहमत आहे. कारण काय, युट्यूबला टाकल्यामुळे काय होतं, आता आम्ही जे गाणं म्हणतो ते आमच्या घरच्या लोकांना बघायला मिळत नाही, तर ते आम्ही त्यांना दाखवतो पाठवून. म्हणजे मुलगा माझा ठाण्याला राहतो, तर ठाण्याला त्याला पाठवतो. मग त्याचं मत आहे की बाबाने असं असं ना असं गाणं हवं होतं, हे छान म्हणतात, असे रिप्लाय पण मिळतात ना. आपल्या ह्याला काय म्हणतात, प्रोत्साहन मिळते की आपण अजून काय हे करायला पाहिजे, अशी थाप मिळते ना बाहेरून. ते पण असतं. आणि ज्याला आवड आहे त्याला सवड काढणार तो. त्याच्यासाठी आपल्याला ऍड करायची गरज नाही. ही उलट तुमची ऍडच आहे एक प्रकारची, की आपण गातोय तर मग आपल्याला पण कधी मिळालं तर आपण पण जाऊ, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, असं माझं मत. बरोबर आहे. हे छान सांगितलं तुम्ही की तो व्हिडिओ इतर आप्तांकडे जातो आणि त्याचा फीडबॅक पण मिळतो. मनाला बरं वाटतं की मी गाणं म्हटलंय, मी सगळ्यांना पाठवलं. आपल्या समोर आता प्रफुल्ल साने बोलत आहेत. प्रफुल्लजी बोला बोला बोला. सर्वांना नमस्कार. आणि नमस्कार. दोन गोष्टी बोलतो मी. पहिल्यांदा सरांचं अभिनंदन करतो. बऱ्याचशा ग्रुपवरती अशी संधी कोणी देत नाही आणि आपल्या सभासदांना विचारत नाही की कार्यक्रम चांगला कसा होईल ते तुम्ही सजेस्ट करा. आणि हे जेव्हा ॲडमिन आणि हे जेव्हा विचारतात तर ते कौतुकास्पद आहे. सगळ्यांना विचारून ते पुढे जात आहेत. ते मला खूप चांगलं वाटलं. खूप अभिनंदन तुमचं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कानविंदेमध्ये आपण ड्युएट घेतो ना ऑनलाईन ड्युएट, तर ते ड्युएट अजिबात चांगले होत नाही. अजिबात म्हणजे अजिबात चांगले होत नाहीत. माझं पर्सनल मत आहे आणि त्यासाठी राग मानू नका. पण कानविंदेला आपण जर का एकत्र जमत असू तर ड्युएट हे फक्त कानविंदेमध्ये घ्या असं माझं सजेशन होतं. पहिल्या वेळी जेव्हा आपण ह्याला भेटलो कानविंदेमध्ये पहिल्या, म्हणजे मला वाटतं 4 महिने होऊन गेले त्याला, तेव्हा तुम्ही पहिलं सजेशन विचारलं होतं आणि माझा दुसरा का तिसरा नंबरच होता. तेव्हा मी सांगितलं होतं ही गोष्ट की ड्युएट आपण इकडे घेऊया, ऑनलाईन घेण्याच्यामध्ये काय अर्थ नाही आहे. दुसरी गोष्ट, ते तुम्ही विडंबन चालू केलं ते अतिशय सुंदर चालू केलेलं आहे. ते पण कानविंदेमध्येच घ्या. इवन तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता ते. पण ऑनलाईन एक दिवस तो मंगळवारचा कार्यक्रम आहे, म्हणजे ड्युएट आणि सादरीकरण. त्याऐवजी फक्त सादरीकरण घ्या आणि ड्युएट हे सगळे तुम्ही कानविंदेला घ्या. तर ते मला वाटतं चांगलं होऊन जाईल. कारण सादरीकरणाला तुमचे नंबर्स वाटतील आणि सगळ्यांना चान्स मिळेल तो. आणि ड्युएट हे फक्त कानविंदेमध्ये घ्या. आणि ऑनलाईन, आता ते ऑनलाईन आपलं ऑनलाईन करोके म्हणू शकता, तर कानविंदेमध्ये घेण्यासाठी काही अर्थ नाही आहे तेवढं करोके सोलो घेण्यासाठी.
सोलो कानविंदेमध्ये घेण्यासाठी काही मला हे नाही वाटत ते, तरी घ्यायला हरकत नाही. एक दिवस आपण देतो त्याला. सध्या काय होतंय, गाण्यावरती पूर्ण आपण कॉन्सन्ट्रेट केलं आहे, पूर्णपणे गाण्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं आहे. थोडासा भाग आपण आता नाचासाठी घेतो आहे. नाचामध्ये पण बरेच जण इन्व्हॉल्व व्हायला लागले, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आणखीन व्हायला पाहिजे. जे आता सादरीकरण आणि ह्याच्यामध्ये येते ना, ते खूप छान गोष्ट आहे. आणखीन काहीतरी वेगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. गाण्याचं बघ थोडं कमी करायला काहीच हरकत नाही. दर दिवशी गाणं 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 झालं तोचपणा येतोय. तोचपणा घालवण्यासाठी काहीतरी एक दिवस वेगळा भाग घ्या आणि त्यामुळे मग त्याचा जास्ती परिणाम होईल असं मला वाटतं. काय चुकीचं बोललं असेल तर माफ करा. सुहास गुजर. काही करू नका, थांबा. आता तुम्ही जे म्हणालात ना, जरा स्वातीताई त्यांच्याशीच बोलतोय मी. आता कानविंदेची मी मगाशी 12 कार्यक्रमाची लिस्ट वाचली. तर कानविंदेला जर कराओकेवर गाणं आणि ड्युएट्स ठेवली तर त्याचा नंबर 4थ्या महिन्यात येणार आहे, 3 महिन्यानंतर. कारण कानविंदेचे कार्यक्रम ऑनलाईनला नाही होणार आहे आणि ऑनलाईनचे कानविंदेला होणार नाही. क्राऊड वेगळी आहे. आपण कानविंदेला अपेक्षा करतोय की नवीन सभासद आपल्यापर्यंत यावे. त्याच्यावर विचार करू आपण, पण मग अख्खं गोष्ट ठरवायला लागेल. त्याच्या अगोदर मग ते काय होईल माहितीये, सगळ्यात अगोदर एक लक्षात घ्यायचं की आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण हजेरी लावणार का, आपण भाग घेणार वगैरे, हा सगळा कसं आपण एकत्र असणार आणि हा एकत्र करायचा भाग आहे. पण त्यामुळे जरी आपण म्हटलं कानविंदेला हा कार्यक्रम करू तरी त्याचा महिन्यातून एकदा नंबर लागणार नाही आहे. जेव्हा आपण ऑनलाईनला ड्युएट्स आणि कराओकेवर गाणं महिन्यातून 2दा करतो, बघूया. त्यांनी त्यांचं, कारण ते एकदम परफेक्शनिस्ट आहेत आणि त्यांचंही सजेशन आपण ऐकूया. सुप्रिया ताईंशी बोलतो आणि मग स्वातीताई तुमच्याकडे येतो. बरं ठीक आहे, आम्हाला दोघांना बोलायचं होतं. 1-2 मिनिटं सुहास. ठीक आहे. म्यूट करा जरा सुहास. हा सुप्रिया ताई बोला. अनम्यूट करा सुप्रिया ताई. सुप्रिया ताई सावंत बोलतायत. हा, नमस्कार सर्वांना. नमस्कार. आता जी चर्चा झालेली आहे त्यात विकास भाऊंनी काही नावांचा उल्लेख केला, सरांच्या तोंडून पण आला, परंतु एक नाव राहिलेलं आहे, ते म्हणजे जे आपल्याला नेहमी कार्यक्रमात मदत ज्यांची होत असते, काहींना आपण जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या त्या प्रामाणिकपणे निभावत असतात. त्यांना आधी पहिलं धन्यवाद. आणि आताच 1-2-3 महिन्यापूर्वी आपल्याकडे तुम्ही एक नाव कोणतं राहिलंय? हा, तेच सांगते मी आता, की आता 2-3 महिन्यापूर्वी जॉईन झालेले रवींद्र काळे, हे ज्यावेळी कानविंदेमध्ये आपण कार्यक्रम घ्यायला लागलो त्यावेळी प्रत्येक गोष्टीत ते सहकार्याला पुढे होते. म्हणजे नवीन असून सुद्धा, आणि त्यांची ही नेहमीच वृत्ती असते, भेटला सुद्धा त्यांचं सहकार्य असतं. आणि ते नेहमी म्हणतात कुठलंही काम सांगा, करायची माझी तयारी आहे. म्हणजे काम करायला येतात म्हणून नव्हे, की या आपला जो ग्रुप आहे विरंगुळा ग्रुप, ह्या कुटुंबियाबद्दल त्यांना आत्मीयता निर्माण झाली आहे, की ही जी भावना ही सगळ्यांमध्ये असावी, हे अपेक्षा. दुसरं म्हणजे मीनाताईंनी सांगितलं, कानविंदेला जे आपण, कानविंदेचंच असं नाही, आता हे सगळे कार्यक्रम जे ठरवतोय, उपस्थितीबद्दल बोलतोय, त्याबाबत कानविंदेला एक आपण अशी चर्चासत्र ठेवूया की सगळ्यांची मतं आपल्याला तिथे कळतील. कार्यक्रम कुठले ठेवावे, त्यात प्रत्येकाच्या अडचणी काय आहेत, किंवा सादरीकरणाबद्दल प्रत्येकजण काय करता येईल, अशी चर्चा होऊ शकेल. तर हा मुद्दा मला एकदम पटलेला आहे, त्याबाबत आपण विचार करावा असं मला वाटतं. दुसरं म्हणजे सरांनी सांगितलं की नावं येत नाही, आणि ते मी जवळून अनुभवते की नावं अगदी शेवटच्या वेळी येतात आणि ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो. आणि सर दिवसातून 3-3दा एक वेळा मेसेज टाकतात थेट भेटच्या उपस्थितीबाबत, आणि शेवटच्या क्षणापर्यंत येत नाही, आणि मग आयत्या वेळी नावं एकदम वाढतात, आणि एकदम वाढली की
आयोजनाच्या दृष्टीने थोडासा त्रास पण होतो आणि प्रत्येकाचं नियोजन अगदी महिनाभर आधी 15 दिवस आधी जरी होऊ शकत नसेल तरी 8 दिवसात आपल्याला पुढचे प्रोग्राम नक्की कळत असतात. तर कृपया प्रत्येकाने या सरांच्या सूचनेचा विचार करावा आणि आता थेट भेटचा कार्यक्रम लागला की पहिल्या मेसेज पासून भरभरून प्रतिसाद द्यावा हीच विनंती. धन्यवाद. सुप्रियाताईंनी चर्चासत्राबद्दल बोललं, कानविंदेला घ्यायचं. कानविंदेमध्ये ना सुप्रियाताई जर 25 जण आले तर त्यातले 5 जण गेल्या 2-4 महिन्यातले आहेत. त्यांना हा एवढा अनुभव नाही आहे आपल्या ॲक्टिव्हिटी. तर 20 जणांमध्ये चर्चासत्र करणार का कानविंदेला 50 लोक येतील? आपला प्रश्न उपस्थितीचा आहे, मग तो चर्चासत्रासाठी पण आहे दैनंदिन. आणि मी एकच सांगितलं, मी इतकं ते इतकं वेळ देऊ शकतोय आणि मी देणार आहे. आपण किती टक्क्याची विनंती करतो? 110 मधून 35-40 जणांची विनंती करतो. फक्त प्रत्येकाने 1 लिटर पाण्यामध्ये पूर्ण 1 लिटर दूध पूर्ण द्यावं एवढीच अपेक्षा आहे. आपल्याला 40% 1 लिटर पूर्ण दूध दिलं तर चालणार आहे. त्यामुळे आत्ता जसं यांनी प्रफुल्ल साने म्हणाले की एकदम बरोबर आहे, ऑनलाईन आपलं गाणं कराओकेचं किंवा ड्युएट हे परफेक्ट होतच नाही आहे. कारण म्युझिक एकीकडून येणार, एक जण दुसरीकडून गाणार आणि ड्युएटमध्ये दुसरा जण तिसरीकडून गाणार, हे इंटरनेटवर टॅली होणार नाही आहे. पण यामुळे काय झालेलं आहे की सगळे ह्या नादी लागलेले आहे. आता परफेक्शन घेण्यासाठी कानविंदे बरोबर आहे, पण किती 3 महिन्यातून एकदा, आणि हे आपण महिन्यातून 2दा घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला. आणि परफेक्शन ज्येष्ठत्वात नको आहे, पार्टिसिपेशन पाहिजे. आपण परफेक्शन करून 100% टॅली करणार आहोत का? 98% करणार, 95 करणार, 80 करणार? मी मागे म्हटलं होतं साधारण एक 50-60% गाणं आलं की आपण व्यक्तीला म्हणतो तुला गाणं येतं आता. पण जेव्हा ते 95 आणि 97% येतं तेव्हा आपण म्हणतो अरे या शब्दामध्ये तू थोडी गॅप जास्ती. गाण्याचं असं आहे, आपल्याला आनंद घेण्यासाठी गायचं आहे, आपल्याला परफेक्शनिस्ट नाही व्हायचं. तर तेवढं एक लक्षात ठेवूया आणि आपण परत सुहास यांच्याकडे जाऊ. आपल्या समोर आता सुहास गुर्जर काही सांगतायत. सुहासजी बोला. हा सर, माझंही म्हणजे आता प्रफुल्ल साने जे म्हणाले की ड्युएट्स हा प्रकार असा आहे की जो कानविंदेमध्ये जास्त चांगल्या प्रकारे लाईव्ह ऑनलाईनपेक्षा होऊ शकतो. माझंही पूर्वीपासून हे मत आहे, मी त्यांच्याशीही अनेक वेळा बोललेलो आहे आणि ते खरंही आहे. त्यामुळे पण नंतर मी थोडा विचार केला त्याच्यावर की चांगल्या गोष्टी ज्या आहेत तशा निगेटिव्ह पण काही गोष्टी असू शकतात. तर त्या अशा की कित्येक लोकांना कानविंदेला येता येत नाही लांब राहत असल्यामुळे. उदाहरणार्थ विजय ढेंगे आहेत किंवा कल्याणच्या वर्षा उपाध्ये आहेत किंवा असे लांब जे राहतात ज्यांना कानविंदेला येणं शक्य नाही पण त्यांना ड्युएट्स तर म्हणायचे असतात. तर त्यांना आपण जर फक्त कानविंदेलाच ड्युएट्स ठेवली तर अशा लोकांना ड्युएट्स म्हणताच येणार नाही. दुसरं म्हणजे जी 2 लोक ठरवतील ड्युएट्स म्हणायची त्यांचं फिजिकली त्या दिवशी तिथे येणं जसं घरून 100% होऊ शकतं ती शक्यता कमी होऊ शकते की ठरलं होतं पण येताच नाही आलं किंवा उशीर झाला किंवा काही म्हणजे ट्रॅफिक आहे. तर अशा काही निगेटिव्ह गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच्यानंतर असं वाटलं की नाही जे ऑनलाईन चाललं आहे तेच बरोबर आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की लोकांमध्ये एक सुधारणा करण्याचं हे राहतं ना, समजा आज नाही जमलं उद्या नक्की जमेल किंवा परवा आवाज चांगला येईल त्याच्यासाठी काय करता येईल, हा एक प्लस पॉईंट त्याच्यातला. तर हा सगळा विचार करता माझ्या मनात असं आलं की मग आपण जर असं केलं की कानविंदे आणि थेटबेट जे आपण गणपती मंदिरात घेतो इथे फक्त अशाच ॲक्टिव्हिटीज किंवा फक्त असेच कार्यक्रम घ्यायचे की जे ऑनलाईन होऊच शकत नाही. उदाहरणार्थ पुष्कळ सांघिक खेळ आपण घेऊ शकतो. सांघिक डान्स जसं करतो तसे जर सांघिक खेळ घेतले की ज्याच्यात प्रत्येकजण इन्व्हॉल्व होऊ शकेल
आणि त्याला ती गोष्ट ती ॲक्टिव्हिटी आपली वाटेल की येस याच्यात मी पण पार्टिसिपेट करू शकतो. जसं काही गाणं किंवा कराओके किंवा याच्यामध्ये काही जण मागे राहतात की मला नाही चांगलं म्हणता येणार, मी कशाला म्हणू. त्यांना तो आनंद त्या ॲक्टिव्हिटीचा कुठलेही घेता येत नाही किंवा सादरीकरण, अभिनय. तर सांघिक खेळ जर घेतले आणि आपल्याकडे असे खूप चांगले चांगले खेळ माहीत असलेले व्यक्ती आहेत, जशा सुप्रिया सावंत आहेत किंवा इतरही कोणाला माहीत असेल, तर अशा सांघिक खेळ पुष्कळ लोक गेट टुगेदरमध्ये खेळतात असं मी ऐकलेलं आहे. आणि असा खूप साठा आहे त्यांच्याकडे की ज्याच्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट येतो पार्टिसिपंट्सना. असे खेळ जर आपण घेतले, त्याच्यासाठी एक समिती नेमावी की ज्यांना याची जास्त चांगली माहिती आहे आणि ज्या लोकांना असे काही नवीन कळतील ते त्यांनी या समितीला येऊन सांगावे, जेणेकरून हे चालू राहील कंटिन्युअस. उदाहरणार्थ गाण्याच्या भेंड्या ज्या आपण घरी खेळतो, या सगळ्यांचा आपला विषय, आवडीचा विषय, म्हणजे अंताक्षरी टाईप नाही, पण अंताक्षरीमध्ये पुष्कळ गोष्टी कठीण असतात की ज्या याचा गीतकार ओळखा, त्या सिनेमाचं नाव ओळखा, ती धून वाजवल्यावर गाणं ओळखा. काही काही जणांना इतक्या कठीण गोष्टी येत नाहीत, पण आपण साध्या ज्या भेंड्या खेळतो की शेवटच्या अक्षरावरनं दुसऱ्या पार्टीने गाणं सुरू करायचं, असा जर खेळ खेळला तर त्याची एक इन्व्हॉल्वमेंट लोकांची जास्त होईल त्याच्यामध्ये, सगळ्या लोकांची, आणि त्यांनी कदाचित उपस्थिती वाढू शकेल. आणि बाकी हे सोलो गाण्याचे किंवा आपलं ड्युएट्सचे हे कार्यक्रम ऑनलाईनच ठेवावेत किंवा इव्हन सादरीकरण पण ऑनलाईनच ठेवावं असं मला वाटतं. सादरीकरणाचा वेळ कसा वाढवता येईल हा बघता येईल याच्याकडे. दुसरं म्हणजे थेटबेटमध्ये गणपती मंदिरात आपण जे कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये एक वेळ आपण काही म्हणजे तो ड्युरेशन जास्त असल्यामुळे, जास्त कार्यक्रम करायला वाव असल्यामुळे तिथे काही गाणी आपण विडंबन गीतं किंवा अशी, आणि विडंबन गीतंसुद्धा आपण ज्या गाण्याच्या चालीवर आहेत त्या गाण्याचं जर तिथं म्युझिक लावलं आणि त्या ओरिजिनल गाण्याच्या ऐवजी विडंबन गीत म्हटलं, म्हणजे कराओकेवर विडंबन गीत, तर ते जास्त उठावदार होतं. असं एक दुसरं म्हणजे काही काही छोटे नाट्यप्रवेश किंवा अशा काही एकांकिका आपल्याला बसवता आल्या, अशी काही तज्ज्ञ मंडळी पण आपल्याकडे आहेत, जशा मीनाताई आहेत किंवा इतर कोणी उज्ज्वला लुत्तुकेंसारख्या व्यक्ती आहेत. अशा कोणाची मदत आपल्याला मिळाली आणि छोटे छोटे नाट्यप्रवेश, एकांकिका जर बसवल्या तर हे कार्यक्रम पण आपण थेटबेटमध्ये सादर केले तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पण होईल, कार्यक्रमाचं एक वैविध्य पण येईल आणि उपस्थिती त्यामुळे कदाचित वाढू शकेल असं मला वाटतं. तर थोडक्यात एका लाईनमध्ये सांगायचं तर असे ॲक्टिव्हिटीज लाईव्ह कार्यक्रमात असले पाहिजे, जसं गणपती मंदिर किंवा कालविंदे, की जे आपण ऑनलाईन करू शकत नाही. तर असा एक विचार जर ठेवला तर त्यांनी कदाचित फरक पडेल आणि जास्त रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटतं. छान. सुहास, पहिला मुद्दा जो तुम्ही सांगितला की कराओके, ड्युएट्स आणि गाणी त्याच्यासाठी कानविंदे आणि ऑनलाईन, एक प्रथम आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं की जे कराओकेवर गाणी, ड्युएट्स जे आपण महिन्यातून 2दा करू शकतो ऑनलाईन, ते कानविंदेला 3 महिन्यातून एकदा होणार आहे. त्यामुळे त्याला ते ऑल्टरनेटिव्हच नाही आहे बेसिकली. हां, दुसरं, ज्याचं गाणं परफेक्शन होणार नाही त्यांनी आपल्या घरी प्रॅक्टिस करून रेकॉर्ड करून ग्रुपवर टाकावं, ती आपली प्रथा आहे. दुसरा विषय तुम्ही छान सांगितला, त्याप्रमाणे आपण एक थेटबेट घेतला होता, सुप्रियाताईंनी गेम्स घेतले होते, त्याच्यानंतर एका थेटबेटला अंताक्षरी घेतलं होतं, आहेत त्या बसलेल्या ठिकाणी 2 भाग करून प्रफुल्ल सानेने घेतलं होतं, आणि त्यासाठी एक समिती नेमावी. हा मला खूप आवडला विषय आणि त्याच्यावर आपण जाऊया. आता गणपती मंदिरला विडंबनावर म्युझिक, गणपती मंदिर आणि म्युझिक हे गोष्ट आपल्याला बाजूला ठेवायची आहे परमनंटली. गणपती मंदिर नो कराओके, जे म्युझिकचे जे सगळी नाटकं आहेत ती आपल्याला विडंबनसारखी ती आपल्याला कानविंदेलाच करायला. हां, पण हे समिती आणि गेम्स, कारण आता आपला प्रश्न ना, आपल्याकडे क्राऊड येते 60-70 येते, फक्त ती आदले 2 दिवस नावं टाकते. म्हणजे हा खोडकरपणा आहे ना, उन्हाळपणा, तिथे चिमटा काढायचा. हां, पण हे समिती हा विषय खूप आवडला
आणि गेट टुगेदर म्हणजे जसं आपण पिकनिकचा पण एक विषय आहे आपला, गणपती नंतर होईल आणि करूया ते. सुहास, आता स्वातीताईंना काय बोलायचं आहे? मला नाही काही बोलायचं. तुम्ही हात कॅमेरावर ठेवता, बोला. हे बंद झाला होता कॅमेरा म्हणून ठेवला होता. बोला बोला. नमस्कार परत. दोन मुद्दे सांगतो की मी स्पर्धेबद्दल पण बोललो होतो. बऱ्याचशा स्पर्धा अशा आहेत की त्या एकदा घेता येतील महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं कानविंदेला, तर इवन इकडे सुद्धा. तर त्याबद्दल पण मी बोलवतो. जे सुहास गुर्जर यांनी सांगितलं, रेज केला मुद्दा तो, म्हणजे भेंड्यांचं म्हणाले ते किंवा असंच काहीतरी वेगळं. मला एक प्रश्न विचारायचा सर तुम्हाला, की तुम्ही जे यूट्यूबवर टाकता हे रेकॉर्डिंग, त्याच्यातनं आपले जर का डुएट जर का ते खराब होत असतील डुएट, कारण ते जर का पब्लिश होत असेल तर त्याचे निगेटिव्ह रिमार्क्स वगैरे पण येत असतील, काय म्हणतात ते, काय कार्यक्रम घेतात ते, असं तर कॉमेंट्स येत नाहीत ना? हा मला शंका आहे माझ्या मनात. एक पण कॉमेंट येत नाही आपल्याला, कोणाला वेळ नाही कॉमेंट करायला. व्हेरी गुड. पण कोणी असं ऐकून ना कोणाच्या मनात येऊ शकते काय करतात ते कार्यक्रम येतात, कारण आम्ही बघतो ना ते डुएटचे, आम्हाला स्वतःला फटकतं. म्हणून मी विचारलं. आम्ही बाजूला कोण प्रश्न विचारलाय, त्याचं हे करू नका तुम्ही. पण नाही, मला जर एखाद्याने सांगितलं की माझं गाणं टाकू नका, तर मला आणखी अर्धा तास वेळ लागेल, 1 तास वेळ लागेल, पण ते मी करू शकतो. पण ते वैयक्तिक सांगायचं, त्याच्यासाठी सरसकट निर्णय नाही घेता येणार. आणि परत मी मगाशी माधवी ताईंना सांगितल्याप्रमाणे आपण सर्वसाधारण ज्येष्ठांचं बोलतोय, तेव्हा लोक काय म्हणतील ह्याच्यावर नको जाऊया. तुम्ही सर्वसाधारण मध्ये बसत नाहीये, लक्षात घ्या. कारण तुम्ही खूप ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये आहात, तर त्याच्या तुलनेचा आपण विचार न करता सगळ्यांचा विचार करूया. म्हणजे ज्यांनी प्रथम वेळा नाचरे मोरा म्हटलं असेल आणि आज घरी जाऊन सांगितलं, हे बघ मी तिथे जाऊन नाचरे मोरा म्हटलंय, आपल्याला तो आनंद पाहिजे. बाकी माझा कुठचाही असा हेतू नाही आहे. मला हाच विषय शरद अग्निहोत्रीने सुरुवातीला सांगितलं होतं, ऑनलाईनमध्ये परफेक्शन येत नाही, तुम्ही यूट्यूबवर टाकू नका. त्या काळात मी टाकले नव्हते, पण नंतर त्यांनी सांगितलं आता हरकत नाही. दुसरं, आपण यूट्यूबवर टाकताना का अडचत होतो, कारण माझा अगोदरचा यूट्यूब चॅनल आहे लाईफ कोच रवींद्र खानोलकर, आणि यूट्यूबवर आपले कराओकेचे विषय टाकण्यासाठी मी चॅरिटी रवींद्र खानोलकर म्हणून दुसरा चॅनल केलेला आहे. आणि त्याच्यावर मला कॉपीराईटचे मेसेज येतात, पण त्याच्याबरोबर एक नॉन अफेक्टेड म्हणून येतो. ज्या दिवशी अफेक्टेड म्हणून मेसेज येईल ते गाणं मला डिलीट करायला लागेल किंवा म्यूट करायला लागेल. तर आपण सर्वांसाठी काम करतो. आपण स्पर्धेसाठी किंवा टॉपर बनवण्यासाठी नाही करत आहोत. जे ज्या नादी नाही लागलेत, माहिती आहे ना, कुठच्याही व्यसनाला नादी लावतात, आपल्याला सगळ्यांना नादी छंदी लावायचं आहे. चारोळीला 1 सेकंद, चारोळीला 40 जण चारोळी पाठवतात, ते आपल्याकडे कवी आहेत का? त्याला नादी छंदी. बोला काय बोलताय तुम्ही? साधा उद्देश होता की आपली निगेटिव्ह इमेज नको जायला बाहेर. हा माझा साधा उद्देश होता की वाईट प्रतिमा नको आपली व्हायला बाहेर. जर कोणाला वाटलं, आजचा हा व्हिडिओ सगळे ऐकतील, की त्यांचं गाणं किंवा हे पाठवू नये, मला थोडा वेळ लागेल, आणखी अर्धा 1 तास, पण तेवढं गाणं पाठवू. कारण एडिटिंग करायलाच लागतं, ते एक डबल एडिटिंग करायला लागेल एवढंच. आणि मी हे सगळं हल्ली शिकलोय, नाही तर पूर्वी सगळे रॉ व्हिडिओ पाठवतो. ठीक आहे. आणखी काही प्रफुल्ल साने डोक्यात येत आहे? आहेत बरेच स्पर्धा घेण्याविषयी होतं, पण ते आता जाऊन मला आणखीन एक छोटंसं चिंता करायचं आहे. स्पर्धेबद्दल सांगतो, आपण स्पर्धा घेणार आहोत, पण तिथे त्या जागेवर नाही. ऐका, मी चिंता करतोय का म्हटलं, मी बुद्धिबळ स्पर्धा आपल्याला घेता येईल का, सोडो स्पर्धा घेता येईल का? कारण आपल्याला ज्येष्ठ असल्यामुळे
शारीरिक क्षमतेचे काही खेळ घेणं एवढं पटत नाही मला तरी. बौद्धिक जे खेळ आहेत ते घेणं जास्ती उचित वाटतं, म्हणून मी बुद्धिबळ आणि सुडोकू काढलं. बाकी प्रश्नमंजुषा वगैरे आहे असे काही घेता येतील. बुद्धिबळासाठी मी अगदी 1 नंबर तयार करू शकतो तयारी. आपल्या शब्दकोडी ते सुडोकू ते खूप छान घेता येईल ते. आणि नवीन आणि ते खेळणारे भरपूर आहेत बघा. एकदा सुरू केलं ना भरपूर जण जमा होतील त्याच्यामध्ये. चांगला रिस्पॉन्स मिळेल. त्याच्यासाठी आता दिवस आणि वार नवीन काढला पाहिजे. आपण काय झालं आपल्याकडच्या कार्यक्रमाने आपण एवढे अडकलेलो आहोत, कळलं की नाही. जो नुसतं गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय, असे काल पण 6-7 गाणी झाली बघा, नुसती गाणी. हा, कराओकेची कालची गाण्याचा दर्जा खरोखर चांगला होता. आपण ओव्हरऑल बघतोय. हा, आणि हा परिपळ आपल्याला सगळ्यांना परफेक्शनिस्ट किंवा ॲक्युरेट आणि उच्चीचं नाही बनवायचं आहे. मला तुम्हाला आठवत असेल साधारण वर्षापूर्वी अनंतकुमार जोशी आणि अनघा जोशी त्यांच्या सोसायटीच्या पूजेमध्ये मला म्हणाले आज आम्हाला 3 गाणी म्हणायची, त्याच्यात एक ड्युएट आहे. आता हा जो एक आनंद आहे ना, जो लहान मुलांना शाळेतून मिळतो की आज माझं भाषण आहे, तो आनंद आपण ज्येष्ठांना देऊ शकतोय. त्यामुळे प्रफुल्ल साने तुमच्यासारखे जे आपण सगळे आहोत, तुमच्यासारखे का म्हणतो, मी स्पर्धा ही स्पर्धा ती स्पर्धा एवढी इन्व्हॉल्वमेंट घेत आहेत, याच्यातून आपल्याला त्यांना आनंद द्यायचा आहे. आणि मागच्या आपण मीटिंगमध्ये एक गोष्ट ठरवली की स्पर्धा घ्यायचा, पण त्याच्यात पहिला, दुसरा, तिसरा नंबर असणार नाही. फक्त सर्टिफिकेट मिळेल, पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. आणि कारण आपल्याला आपलीच लोकांना मध्ये सुपिरियर आणि इन्फिरियर नाही करायचं. आणखी काय खूप मला बोलायचंय. थांबा जरा ना, हातवर करा मी सांगितल्यानंतर. सर अनुसयाताईंना पण बोलायचंय. हॅलो, प्रज्ञाताई जोशी बोला. मला असं म्हणायचं आहे की मंगळवारी जो आपला कार्यक्रम होतो सादरीकरण आणि भेट, तो त्या भेटला नेहमी उशीर होतो. जवळजवळ 5:45 वगैरे वाजून जातात. तर मग नेहमी एंट्री वाढतात का तिथं? आपला 5:30ला नाही सुरू होत, जरा उशीरच होतो. मग एकाच दिवशी 2 कार्यक्रम असावेत का, हा एक प्रश्न आहे. रविवारी कोण येणार आहे कार्यक्रमाला? ऐका तुम्हाला जो प्रॉब्लेम तुम्हाला जो प्रॉब्लेम म्हणून दिसला आहे तो आमच्या समोर आहेच. हा, कारण काय झालेलं आहे, सध्या आपल्याकडे नवीन सभासद वाटल्यामुळे आपण 8 ड्युएट घ्यायचो, तिकडे 9 आणि 10 झाली. पण 9 आणि 10 झाली त्यावेळेला नवीन सभासदांनी नाव दिलं. हा, एकदा काळेंचं नाव पाठवलं होतं, ते केलं गेलं नाही म्हणून त्यांना 9वा नंबर दिला. यावेळेला पण 10 दिला. हे कधीतरी होणार. आणि सादरीकरणामध्ये तुम्ही सादरी करणार हा मेसेज मला किती वाजता पाठवला होता? 3 वाजता. मला पण मला डिसिजन घ्यायला आणि प्लॅनिंग करायला गॅप नाही मिळत. हा, तर त्यामुळे काय होईल, 15 मिनिट उशीर झाला तो आपण त्याचा इश्यू नाही करायचा आणि त्याची काळजी घेणार आहे. आता जरी सगळ्यांनी सांगितलं की सादरीकरण, कविता, आपल्याकडे काय झालं आहे माहिती आहे, आपल्याकडे रात्र थोडी आणि सोंग फार आहे. पण इच्छा आहे जे रंगमंचावर नाही येणार त्या सोंगांनी पण बाकीच्या कार्यक्रमाला यावं, म्हणजे ऑडियन्समध्ये बसावं. आणि करणार, तुम्ही काळजी करू नका प्रज्ञाताई, त्याच्यावर सोल्युशन करायचं आहे. हा, आणि तो विषय आहे डोक्यात. पण सादरीकरण आपल्याकडे वाढलं पाहिजे. प्रत्येक जण आपल्या जीवनातला अनुभव उत्तम शब्दात 4 मिनिटामध्ये. सादरीकरण म्हणजे काय की आपल्याला तो विषय मांडायचा आहे, तो लिहायचा, तो 4 मिनिटात बसतोय का बघायचं, माझे उच्चार स्पष्ट आहेत का बघायचं, माझी नजर मधून मधून लोकांपर्यंत, ज्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात, हे शिकायचं आहे. 4 मिनिट शिकायचं आहे. हे सगळं मीनाताई शिकवणार आहेत, पण काय त्यांचं सिलेबस काय तुम्ही सांगितलं तर काळजी करू नका प्रज्ञाताई, ते करू आपण.
बोला. दुसरा विषय जो आपला जो शुक्रवारचा आहे की अनुपस्थिती बऱ्याच दिवशी कमी असते. तर मला जे वाटलं तेच फक्त मी सांगते की आपले आठवड्याचे 10 कार्यक्रम आहेत. मग असं कोणी विचार करताय का चला 2-3 कार्यक्रम आता अटेंड केले, आता पुढचं नको करायला, तर जाऊन आता रोजच आहे, मग आपली काही कामं राहिलेली असं काही वाटत असेल का कोणाला, असं एक डोक्यात शंका आहे. आणि शुक्रवारची अजून एक अडचण आहे की शुक्रवारला अजून एक दुसरा संघ आहे, कुठलेही कार्यक्रम अतिशय उत्तम असतात किंवा तिथे सहभागी असतात आणि त्यामुळे इकडे शुक्रवारी येऊ शकत नाही. ही अडचण शुक्रवारला जरा बऱ्याच जणांना आहे. हे बघा, माझं म्हणणं आहे 110 मध्ये बऱ्याच जणांना म्हणजे आपली अपेक्षा आहे 30-35-40 लोकांनी जॉईन होणं. 70 लोकांना हा जर प्रॉब्लेम असेल तर चालणार आहे ना. तसा नाहीच आहे तो. काही एक 10-5-15 लोकांचं चालते असं आहे बघा. असं म्हणून मी दुधाचं उदाहरण दिलं सुरुवातीला, तुम्ही होता की नाही माहित नाही. एका देवळामध्ये प्रत्येक घरात सांगितलं महाशिवरात्रीला की 1 लिटर दूध द्यायचंय. हा, तर तसं आहे ते. प्रत्येकाने धरलं, मी नाही गेलं तर चालणार आहे, बाकीचे जातील म्हणून. तर ह्यानी काय होतंय, हे बघ, एवढंच होतंय की मेहनत जी आयोजनामध्ये होते त्याच्यात असं वाटतंय की आपण सत्पात्री दान करतोय का अपात्री दान करतोय. सत्पात्री दान हे पुण्य आहे, अपात्री दान हे पाप आहे. एवढाच प्रश्न येतो. खूप जण आली तर ते मॅनेज पण होणार नाही आहे ह्याची मला जाणीव आहे. कानविंदेलाही नाही होणार आहे, थेटभेटला पण नाही होणार, ऑनलाईनला पण नाही होणार आहे. परंतु कोविडमध्ये जर आपल्याकडे 84 लोक एका कार्यक्रमाला होती, कराओकेवर गाणं म्हणण्यासाठी 39-40 जण होती, नुसतं गाणं म्हणण्यासाठी 50-55 जर होती, मी तुलना नाही करत आहे. ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपल्याकडे बँगलोरहून नीताताई अटेंड करतात, आज पण आहेत त्या. त्याच्यानंतर सांगली आहे, सातारा आहे, आपलं कर्जत आहे. तर त्यांना पण आपण आपल्याबरोबर ठेवलेलं आहे. पूर्वी व्यायामाला गोरेगाव बोरिवलीवरून पण सकाळी जॉईन व्हायचे ना. तर आपण करूया, पण असा जर विचार केला ना, शुक्रवारला हा प्रॉब्लेम, मग आपल्याला शुक्रवार बंद केला आपण. गुरुवारला रघुवीर नगर गुरुवार बंद केला तर आपल्याला 1 दिवस पण काम करता येईल. त्यामुळे 110 पैकी काही जणांना, मी म्हटलं ना, काही जणांना प्रॉब्लेम असणारच आहे. मला असून चालत नाही, माझ्याकडे पर्याय आहे का सांगा. 1 दिवस 1 मिनिट पण प्रॉब्लेम असून चालत नाही, कारण माझ्या बायकोनी मला परमिशन दिलेली आहे. हा, मी माझ्याशी तुलना नाही करत आहे, मी मोठा नाही, पण आपण सगळे एकत्र जायचं. हा, ठीक आहे. कटकुळताई बोलतायत, बोला. हा, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तुम्ही ते थेट भेट बद्दलच्या नावाचं बोललात ना, मग 2 दिवस आधीची मुदत देऊन नाही का चालणार त्यांना? 23ला जर प्रोग्राम असला तर 21 पर्यंत नावं द्या असं म्हणायचं. आणि नाही दिली कोणी तर काय करायचं? नाही 2 दिवस आधीच सांगायचं, नंतर घेणार नाही. आणि दुसरं एक म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याकडे ऑफिस नाहीये, आपल्याकडे हे सगळं सांभाळायला स्टाफ नाहीये, हे लक्षात घ्या. कारण हा एक द्रविड प्राणायाम आहे जो करायला लागतोय, त्याचे श्रम कमी व्हावेत हे महत्वाचं आहे. जर 2 दिवस अगोदर सगळ्यांनी नावं द्या म्हटली आणि 30च नावं आली तर मग कशाला करायचा कार्यक्रम 7,500 रुपये खर्च करून? मग माणशी खर्च 1,200 येतोय, तो 250 होणार आहे. त्यामुळे असे पर्याय न शोधता मी लवकरात लवकर माझं नाव देईन. कळलं की नाही? जेव्हा मला दिसतंय की प्रत्येक मेसेजला 1 किंवा 2 नावं येत आहेत, म्हणजे दुसऱ्या मेसेजला पण येतो, एका दिवसात 4 नावं आली तर ती 2 मेसेजला येत आहेत, तो लवकर द्यायचा प्रयत्न करायचा. बाकी दुसरा कोणताही पर्याय नाही. हे सगळ्याचा एक नाव आलं आणि मी बसमध्ये असलो, ट्रेनमध्ये असलो तरी त्याची मला नोंद करायला लागते. त्या सगळ्या नावांची एक ह्याची वर्ड फाईल करून PDF फाईल करायला लागते, त्याचा प्रिंटआउट घ्यायला लागतो, तेव्हा आपण तिथे असतो.
तोपर्यंत आणखी 4 नावं आलेली असतात कार्यक्रमाच्या पूर्वी. त्यामुळे जे आपल्याला शक्य आहे ते करूया. आपण यंत्रणा बदलण्याचा विषय नको करू. वाईट वाटून घेऊ नका, पण खूप अडचणी आहेत. नाही नाही. मी आणि सुप्रिया आणि वाढदिवसाबद्दल म्हणजे काय की 80 वर्ष ज्यांची झालेत त्यांचे दरवर्षी वाढदिवस करावे असं मला वाटतं. करूया करूया करूया. पण आपल्याला म्हणजे 80 वर्षवाले कमी असणार ना. करूया करूया करूया. सुप्रियाताई आणि मीनाताई आपण 80 वर्षाला ऍड करूया. ठीक आहे, एकदम करेक्ट. थँक्यू. मिनिट आपल्या समोर आता विकास पाटील बोलतायत. हा बोला. हा आता या बोलल्या काय नाव खटकुळताई की 2 दिवस आधी बंद करायचं. अहो त्या दिवशी नाव न देता येणारे पण 5-6 जण असतात ना. आता त्यांना काय येऊ नका सांगणार का आपण? त्यांना आपण घेणारच ना. आदल्या दिवशी त्या नाव न देता ऍड होतात. ठीक आहे, बरोबर. हे सगळं असंच चालणार आहे, म्हणून त्याला आपण कुटुंब म्हणतो, पण शिस्त पाळायची आहे प्रयत्नपूर्वक. आपल्या समोर आता मंजिरीताई साठे बोलतायत. मंजिरीताई बोला. नमस्कार सर्वांना. कानविंदेची उपस्थिती वाढण्यासाठी जसं सुहास गुर्जर आता त्यांनी सुचवलं की सांघिक वेगवेगळ्या प्रकारचे सांघिक खेळ घेतले तर की ज्याच्यामध्ये सगळ्यांना प्रत्येकाला सहभाग घेता येईल, ती एक सूचना मला आवडली. आणि दुसरं म्हणजे गाण्याचे भेंड्यांचे पण वेगवेगळे प्रकार म्हणजे ग्रुप करून ती एक सूचना मला आवडली. धन्यवाद. नाही, हे बरोबर आहे, पण कानविंदेचे ना आधीच आपल्याकडे 12 कार्यक्रम आहेत आणि महिन्याचे आठवडे 4च आहेत, 4 गुरुवार. त्यामुळे त्यातल्या त्यात आपण ते करू. आता आपल्याला सुहास गुर्जरने म्हटल्याप्रमाणे 2 गोष्टी सांगितल्या, 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. खेळ, सांघिक खेळ, अंताक्षरी, डान्स. तर हे आपण शक्यतो थेटभेटमध्ये इन्व्हॉल्व करू, कारण आलेल्यांना तो आनंद घेता येईल. पण डान्स आपण शेवटी घेतो, कारण खुर्च्या अस्तव्यस्त करायला लागतात म्हणून. भेंड्या आपण मध्ये घेऊ शकतो, डावीकडची डावीकडे आणि उजवीकडची उजवीकडे. ठीक आहे मंजिरीताई. प्रफुल्ल साने बोलताय. प्रफुल्लजी बोला. कानविंदेमध्ये एक दिवस मीनाताईंनी दमशिराज गेम घेतला होता आणि त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला, एवढा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला की असे गेम काहीतरी घेतले ना तर खूप मजा येईल. ठीक आहे, खूप म्हणजे खूप मजा येईल. ठीक आहे, पुढे सांगायचं. हो. आपल्या समोर आता शीतलताई देशपांडे बोलतायत. बोला. सर, आता जसं मंजिरी म्हणाली तसं मध्ये जेव्हा भेंड्या घेतात तर त्या पूर्वीच्या पद्धतीच्या साध्या भेंड्या घ्याव्यात. म्हणजे अटी असं ठेवू नयेत की अमुक पिक्चर, त्याच्यातली 5 गाणी, त्याच्यातले कलाकार, तर ते एवढं पटकन काही आठवत नाही. तर साध्या प्रकारच्या भेंड्या घ्याव्यात. बरं, हे चांगलं सजेशन आहे. मगाशी सुहासने पण तेच सांगितलं, कोणीतरी सांगितलं, बहुतेक सुहास गुर्जर. आणि दुसरं म्हणजे गेल्या शुक्रवारी जसं सुप्रियाताई म्हणाल्या तसं मंगळवारी खूप असं 3 कार्यक्रम असल्यामुळे ऍक्च्युअली म्हणजे तुम्हालाही प्रेशर येत असेल आणि एकंदरीतच आता ड्युएटचं प्रमाण पण वाढलंय आणि त्याच्यानंतर सादरीकरणाचा कार्यक्रम असतो. तर ड्युएटसाठी एक मंगळवार किंवा मग सादरीकरण शुक्रवारी वगैरे असं ठेवू शकाल का? शुक्रवारचा आपण अजून पर्यायी विचार केलेला नाही. शुक्रवार आपला करमणुकीचा, किंवा आपल्याला हे बघा, आपण जसं कविता वाचन, सादरीकरण, ड्युएट्स, हे सगळं व्हरायटी आहे आठवड्यातून, म्हणजे महिन्यातून 2दा. त्याच्यात बदल नाही करायचा. शुक्रवार कशासाठी आणि कधी द्यायचा याच्यावर विचार वेगळा आहे. असं उद्या जर वाटलं की कविता किंवा सादरीकरणाला कमी लोक येतात असं नाही म्हणून चालत. आपल्याला जे नादी नाही लागले त्यांना नादी लावायचंय
आणि हा एक समस्या उलटी वाढली पाहिजे. अरे खूप गर्दी होते, आता हे मॅनेज होत नाहीये, आणि मग मी कोणालाही 3च्या नंतर झोपायला देणार नाही. आपले कार्यक्रम 3 ते 7 होते. पर्याय आहेत आपल्याकडे, काळजी करू नका. आणखी काय बोलताय का बोला. आणि दुसरं म्हणजे कराओके आणि ड्युएट्स ह्याच्यासाठी समजा कानविंदेला जर ठेवायचं म्हटलं तर ठेवू शकतो का आपण, म्हणजे एक दीड तास असं. ठीक आहे, कारण आता सध्या म्हणजे मग असे कानविंदेला होणार आहे, पण 3 महिन्यातून एकदा होणार आहे. कारण कार्यक्रम खूप आहेत, लक्षात घ्या. त्याचं आता कोष्टक करू आपण. सुहास गुर्जरने एक पण सांगितलंय खेळ वगैरे ह्याच्यासाठी, तो करू. जास्तीत जास्त लोकांना ओके. आज छान चर्चा झालेली आहे, खूप उशीर झालेला आहे. सगळ्यांनी भाग घेतला, त्यांचे खूप खूप आभार. आणि ज्यांनी आज भाग घेतला असेच विचार आपल्या बाकी सभासदांचे असणार आहे. त्याचा रिस्पॉन्स आपल्याला ग्रुपवर येईल, PVK ग्रुपवर, अशी आशा धरतो. आणि इथे सगळ्यांचे आभार मानून थांबतो.